बोला। आदि सद्गुरु सर्व आत्माओं के सद्गुरु सर्व सृष्टि के सद्गुरु सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य हो। सत्स्वरूपी संत राधा किशन जी साहेब ने धन्य हो धन्य हो धन्य हो। सत्स्वरूप राम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य हो। अनंत कोटि सत्स्वरूपी संताने धन्य हो धन्य हो धन्य हो। राम सभा में राम राम महाराज, सर्वांना राम राम। आज संभाजीनगर या शहरात, आपल्या या परिसरात रामद्वारामध्ये आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांच्या मोक्ष तिथी निमित्त आपण हा सत्संग आयोजित केलेला आहे रामस्नेही मंडळींनी। या सत्संगातून आपण सर्वजण अजून जास्तीत जास्त आमचं नामस्मरण कसं होईल, अजून आपल्याला परमेश्वराविषयी प्रेम भक्ती प्रीत कशी वाढेल, अनेकांपर्यंत हा आदि सद्गुरु महाराजांनी सांगितलेला भक्तीचा भेद, परमेश्वर प्राप्तीचा सुखाचा मार्ग अजून कसा आम्हा सर्वांना इतरांपर्यंत पोहोचता येईल, त्याचं सर्व आपण सदैव प्रयत्न करावं। आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांचं हे ज्ञान आपण आज एका पदाच्या माध्यमातून ऐकणार आहोत। आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी आजच्या या पदात आपण जे ऐकणार आहोत, धन्य धन्य संसारामध्ये कोण आहेत, असं हे पद आपण आज घेणार आहोत। की संसारामध्ये कोणते स्त्री पुरुष हे धन्य आहेत, का त्यांना धन्य म्हणावं, का त्यांना देवी देवता सुद्धा वंदन करतात, असं हे दिनदिनताचं पद आपण आजच्या सत्संगात घेणार आहोत। म्हणून आपण ते सर्वांनी ऐकावं आणि खरंच आपण सुद्धा धन्य धन्य होण्याच्या पात्रतेमध्ये बसतो का, याचा सत्संग ऐकताना आपण सर्वांनी विचार करावा। आपण धन्य धन्य होण्याच्या पात्रतेमध्ये बसतो का? कारण की संतांनी धन्य धन्यही म्हटलेलं आहे आणि संतांनी धिक्कार धिक्कारही म्हटलेला आहे। मग धन्य धन्य म्हणण्यासारखे कोण असतात ते आपण पाहणार आहोत। आदि सद्गुरु सुखरामजी महाराज या पदामध्ये म्हणतात, दिन दिन सो नर नारी जुग में, दिन दिन सो नर नारी, साहेब काज झुरे निसवासर, कुबुद्ध प्रीत सोटारी, दिन दिन सो नर नारी जुग में, दिन दिन सो नर नारी। काय म्हणतायत आदि सद्गुरु सुखरामजी महाराज? दिन दिन सो नर नारी जुग में। स्त्री पुरुष, नर नारी स्त्री पुरुष कोणी असाल, काय म्हटलं त्यांना? दिन म्हणजे धन्य, धन्य धन्य ते कोणते स्त्री पुरुष धन्य? आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतायत, जे स्त्री पुरुष साहेबाचे परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी रात्रंदिवस झुरतात। कोणते स्त्री पुरुष? जे स्त्री पुरुष परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे म्हणून, परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे म्हणून रात्रंदिवस झुरतात। सदैव मला परमात्मा प्राप्त व्हावा बस, अशा विचाराने जे नर नारी स्त्री पुरुष झुरतात ते धन्य, ते धन्य। आता धन्य म्हणण्यासारखे आहेत
असे जे परमेश्वरासाठी जुरतात. दिन दिन सो नर नारी जुग में दिन दिन सो नर नारी, साहेब काज जुरे निस्वासर कुबुद्ध प्रीत सोटारी. जे स्त्री पुरुष साहेबाच्या प्राप्ती करता रात्रंदिवस जुरतात व त्रिगुणी मायेच्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मायावी भक्ती, अशी मायावी भक्ती जी आहे त्रिगुणी मायेची, याच्यापासून वेगळे होतात. मायावी भक्तीने साहेब प्राप्त नाही होऊ शकत असे कुबुद्धीशी प्रीत करणे टाळतात. बघा, परमेश्वर भक्ती, भक्ती कोणती? परमेश्वर प्राप्त व्हावा असं जुरतात आणि परमेश्वराचीच प्राप्ती झाली पाहिजे, रात्रंदिवस त्याच्यासाठीच ते चाहना ठेवतात. आणि ज्या त्रिगुणी मायेच्या भक्तीने परमात्मा प्राप्त होत नाही, असं त्रिगुणी मायेच्या ज्या भक्त्या आहेत ब्रह्मा विष्णू महादेव, त्याच्याशी ते प्रीत करत नाही. अरे जी बुद्धी परमात्म्याशी जोडते ती सुबुद्धी, आणि जी बुद्धी आम्हाला विकारामध्ये टाकते, कर्म करायला लावते, परत जन्म मरणामध्ये अडकावते, ती कुबुद्धी. मग कुबुद्धी सोडली आणि सुबुद्धी म्हणजे परमात्म्याशी जोडली. म्हणजे सुबुद्धीने परमेश्वराला भजन भक्ती करतात, आणि जी कुबुद्धी मला त्रिगुणी मायेमध्ये कर्म करून जन्म मरणामध्ये टाकते, असं कुबुद्धीने प्रीत सोडून दिली आणि परमात्म्याशी रात्रंदिवस जुडलो. असे स्त्री पुरुष धन्य धन्य धन्य. धन्यच येते जगामध्ये, धन्य म्हणण्यासारखे आहे, वंदन करण्यासारखे आहेत, तसे निंदनीय सुद्धा आहेत. निंदनीय पण आहेत का नाही? सज्जन येतं, दुर्जन पण आहे ना. जगामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत, दुर्जन पण आहेत, सज्जन पण आहेत आणि वंदनीय पण आहेत. आणि हे असे धन्य म्हणण्यासारखे पण आहेत. हे दुर्जन स्वभावाचे जे असतात त्यांना कधी धन्य म्हणत नाही संत. दुर्जन स्वभावाचे वृत्तीचे जे असतील त्यांना कोणीच धन्य म्हणत नाही, त्यांना धिक्कारच म्हटलं जातं. कारण की हे निंदनीय आहेत. दुर्जन जे असतात हे निंदनीय आहेत. हे निंदा करण्यासारखे काय आहेत? यांचे लक्षण, स्वभाव दुसऱ्यांना दुःख देणे, आपण दुखी होणे, हे असे दुर्जन. सज्जन दुसऱ्यांसाठी तत्पर सेवा करणे, संकटातून काढणे. आणि वंदनीय सहायता करतात, परोपकार करतात, दया करतात. आणि धन्य की जो परमेश्वराला प्राप्त करतो, काळाच्या मुखातून सुटतो आणि अनेकांना काळाच्या मुखातून सोडवतो. दिन दिन सो नर नारी जुग में, दिन दिन सो नर नारी. धन्य येते. गुरु महाराज त्यांना सर्वात आधी म्हणतात धन्य हा जो परमेश्वराला भजतो, जो परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून जुरतो. परमेश्वर मला कधी मिळेल, कधी मला मोक्ष प्राप्त होईल, कधी या घटामध्ये मला परमात्मा प्राप्त होईल, याच्यासाठी रात्रंदिवस, एका दिवसाकरता नाही, रात्रंदिवस जोपर्यंत परमेश्वर मला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला तीच आस लागलेली राहते. परमेश्वर भक्ती, परमात्मा, नामस्मरण, संत, सत्संग, भक्ती जुरतच राहतो रात्रंदिवस परमेश्वराच्या प्राप्ती करता. म्हणून सर्वात आधी ते धन्य 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 ते नरनारी. मग आता ते धन्य झाले ना असे परमेश्वराची भक्ती करणारे. तो एकटा भजन भक्तीमध्ये इतका लवलीन आहे आणि भक्ती करतो, तो एकटा धन्य जरी झाला, त्याची जरी महिमा झाली या एकट्याची, असा तो भक्त असतो की त्याची आता एकट्याने परमात्माच प्राप्त व्हावा म्हणून आपलं पूर्ण चित, मन, देह संसारामध्ये राहून परमेश्वराला भजत राहतो आणि परमेश्वराची आस ठेवतो.
असा जो स्त्री पुरुष आहे तो आपले माता पिता कुळ गोत्र सर्वांना धन्य म्हणण्यासाठी सर्वांचं नाव लौकिक होतं, एकटा इतका भजनात लागतो की त्याचे माता पिता कुळ गोत्र धरती, ऐका आता त्याची विशेषता, धरती मृत्यू लोकातले सर्व संत, देव लोकातील सर्व देवता, ब्रह्मा विष्णू महेश शंकर पार्वती सर्वच्या सर्व अशा एका परमेश्वराला भजतो, रात्रंदिवस त्याला प्राप्त व्हावा म्हणून जुळतो, अशा भक्ताची हे सर्वच्या सर्वत महिमा करतात देवी देवता ब्रह्मा विष्णू महेश, आणि तो आपल्या माता पिता कुळाचा उद्धार करतो, आपल्या जन्म देणाऱ्या माऊलीचा आपल्या मात्या पित्याचाही उद्धार करतो, आणि ज्या कुळात तो जन्माला आला त्या कुळामध्ये गेलेले अगतीमध्ये अतृप्त आत्मा जन्मजन्माचे अगतीमध्ये जे दुःखी होऊन पडलेले आहेत त्या अगतीत गेलेल्यांचाही तो उद्धार करतो, त्यांना त्याच्यातून मुक्त करून टाकतो परमेश्वराला भजून. किती मोठं काम आहे त्याचं ते. हे ज्ञानाने दिसतं संतांना, हे ज्ञानाने दिसतं संतांना. एक जरी बंदा असा भक्तीमध्ये पक्का झाला तर तो इतकं त्याचं मृत्यू लोकापासून ते तिन्ही लोकापर्यंत सर्व देव लोकापर्यंत त्याची महिमा होते, त्याच्या कुळाचा उद्धार होतो, दुखीत अगतीत पडलेले मोगा पित्तर सारखे मुक्त होतात, ज्या मात्या पित्याने जन्म दिला ते सुद्धा सुखावतात धन्य होतात. म्हणून आपला विचार हा धन्य धन्य भक्ताच्याच पंक्तीत असला पाहिजे. एकदा प्रश्न विचारला, देवांची चर्चा चालते बरं, जसं आमची इथे चर्चा चालते ना, गप्पा करतात का नाही लोक इथे, काही दिसलं तर. संभाजीनगरमध्ये काही विशेष मॉल लागला, बाजार लागला, वेगळ्या वस्तू सेलमध्ये विकायला आल्या, काही एखाद्याने बॅनर वाचलं, दागिना खरेदी केला तर 5 ग्राम शिक्का मोफत, असं काही होर्डिंग पाहिलं, बॅनर पाहिलं, काही पॉम्पलेट पाहिलं, किती चर्चा चालते बायांमध्ये माणसांमध्ये कॉलनीमध्ये की काहीतरी वेगळं आलं बरं आहे. मग बाजारातली एखादी वस्तू पदार्थ विकण्यामध्ये घेण्यामध्ये विशेष असेल त्याची चर्चा चालते. मृत्यू लोकामध्ये जर कोणी परमेश्वर भक्तीला महत्व देतो, परमेश्वराला भजतो, परमेश्वराला तो प्राप्त करण्यासाठी लवलीन होऊन जातो, त्याची चर्चा देवलोकात चालते, त्याची चर्चा देवलोकात चालते, आणि त्याची चर्चा गावात पण चालते. गावातले काही 10-15 जण त्याची चर्चा वेगळ्या अर्थाने करतात, वेगळ्या पद्धतीने करतात. काही भाऊबंदकीचे लोकच त्याची चर्चा वेगळी करतात, काही तर घरातलेच पठ्ठे त्याची चर्चा वेगळी करतात. काय माहित माझ्या मुलाने कोणता राम आणला, काय माहित आमची सुनबाई गेली त्या रामदाराकडे आणि राम भजू लागली, काय माहित तिचा कोणता राम आहे. कोणी आई वडील करतात तर घरातला मुलगा आणि सुनबाई म्हणतो काय माहित त्या म्हाताऱ्याने कुठून राम आणला आणि राम करतो. घरातले पण बोलतात असे, चर्चा करतात ते, असा कसा राम आहे आणि कोणता राम आहे. देवलोकात काय चर्चा चालते ते ऐका. अज्ञानी लोक इथे जी चर्चा करतात त्या अज्ञानी लोकांना ज्ञान नसल्यामुळे, ते परमेश्वर रामाचं महत्व भक्ती भेद नसल्यामुळे त्यांची चर्चा ही अज्ञानाची असते. देव लोकांमध्ये जी चर्चा चालते ती ज्ञानाने चालते, विचाराने चालते. एक वेळ महादेव पार्वती या दोघांची चर्चा चालू होती आणि विचारलं महादेव पार्वती एकामेकाशी बोलत असताना की विचारलं की कोण धन्य आहे. देवा पार्वतीने विचारलं
पार्वतीने विचारलं की देवा धन्य कोण? त्रिलोकीमध्ये तुम्हाला अनेक योगी जपी तपी महत्व देतात, तुम्हाला बसतात देवादिदेव महादेव म्हणून, तुम्हाला कोणी कोणी ज्ञानी देव म्हणतं. मग मी एक प्रश्न विचारते देवा की संसारामध्ये धन्य कोण याचं तुम्ही मला सांगा. ऐकताय ना सर्वे? माझं सत्संग ऐकल्यानंतर पक्क विचार करून राहायचं बरं, नाही तर एक तास फक्त सत्संग ऐकला आणि नंतर विसरलो असं नाही करायचं. मग पार्वती मातेने विचारलं, महादेवाने सांगितलं धन्य कोण? ऐका काय सांगितलं. धन्य माता पिता धन्य. आपला धन्य धन्यच विषय चालेला आज. सर्व धन्य धन्यच कार्य केलंय गुरु महाराजांनी, आणि धन्य धन्य होण्यासारखीच भक्ती आपणही करावी. मग काय म्हटलंय? धन्य माता पिता धन्य, गोत्र धन्य कुलदेव धन्य, धन्य माता पिता धन्य गोत्र धन्य कुलदेव भव, धन्यच वसुधा देवी यत्र स्वाद गुरु भक्तता. कोण धन्य आहे ते पार्वतीला महादेवाने सांगितलं. काय सांगितलं? हे पार्वती, हे उमा, हे पार्वती, हे उमा, त्याची माता धन्य आहे, त्याचे पिता धन्य आहे, त्याचे कुळ आणि गोत्र धन्य आहे, जे त्याच्या कुळात जन्म घेतात ते सुद्धा धन्य आहे, धरणी देवी सुद्धा धन्य आहे. हे सर्व धन्य धन्य आहे. का धन्य आहे? की ज्याने परमेश्वर प्राप्त करण्याचा मार्ग जो स्वीकारतो, परमेश्वराला जो भजतो, परमेश्वर प्राप्त होण्यासाठी जो संत सद्गुरूंचा शरणा घेतो आणि परमेश्वराला जो भजतो त्याला धन्य म्हटलेलं आहे. हे त्याचे वाक्य आहेत. धन्य कोणाला म्हटलं ते? म्हणून आजचा सत्संग ऐकणारी मंडळी तुम्ही ऐका. तुमचा मुलगा राम भजन करत असेल तुम्ही धन्य झाले. देवलोकातलं वाक्य ऐका, गावाच्या लोकांचं नका ऐकू. काही 4-5 लोक समाजाचे गावाचे जर आम्ही भक्ती करत असाल आणि भक्ती करणाऱ्याला जर कोणी महत्व देत नसेल तर त्यांनी सुद्धा ऐका. तुमच्या घरात कोणी राम भजन करत असेल, कोणाची सून करत असेल, कोणाची मुलगी करत असेल, कोणाचा मुलगा करत असेल, कोणाचे पती करत असतील, कोणाचे पिता भजन भक्ती करत असेल राम नामाने, परमेश्वराचं हा भक्तीचा भेद घेऊन, तर तुम्ही या गोष्टीचे हे जे वचन संतांचे देवांचे ऐका आणि ते निर्मळतेने राम भजन करणाऱ्याला तुम्ही सुद्धा महत्व द्या. महादेवाने स्वतः पार्वतीला सांगितलं की जो परमेश्वराला भजतो संत सद्गुरूंचा शरणा घेऊन, त्याचे कोण कोण धन्य सांगितले? त्याचे माता धन्य, पिता धन्य, त्याचं कुळ धन्य, गोत्र धन्य, ज्या कुळात जन्म घेतला ते कुळात येणारे धन्य. आणि ही धरती किती आहे? फक्त संभाजीनगर एवढी का? जितकी धरती नाही ही सर्व धरती माता सुद्धा धन्य. किती म्हणते? धन्य माझ्या गोदीमध्ये असा राम भजन करणारा भक्त आहे, तिलाही आनंद होतो. आणि या धरणी मातेला दुःख जेव्हा होतं की ज्या वेळेस तिच्या या धरतीवर कुबुद्धीने राहणारा दुर्जन असेल, विकारी असेल, संतांची निंदा करणारा असेल, परमेश्वर भक्तीचा धर्म मानणारा नसेल, पापी जीवात्मा असेल, त्यावेळेस त्या धरणीला दुःख होतं की हा कुठून जन्माला आला आणि धरतीवर फिरतो. अरे धरणीलाच नाही, त्याच्या मात्या पित्यालाही दुःख होतं की कुठून असा पुत्र असा दुर्जन जन्माला आला की जो आपल्या कुळाचा घात करतो, जो आपल्या शरीराला या जन्माला वाया घालवतो, नको त्या लोकांना दुःख देतो आणि आपल्या कुळाला लाजवतो. त्या आईलाही वाईट वाटतं की काय माझ्या पोटी असा पुत्र जन्माला आला, अरे झाल्याबरोबर हा गेला असता तर चाललं असतं, पण इतकं दुःख देऊन
त्रास देऊन स्वतः अनेकांना कष्ट होतो, नको असा म्हणते ना, म्हणता का नाही? अहो, जो इतका दुखी कष्टी स्वतःहून अनेकांना, घराला, गावाला त्रास देणारा व्यक्ती असेल, त्याला कोण चांगलं म्हणेल? कोणी चांगलं म्हणत नाही त्याला. स्वतः माय बाप सुद्धा म्हणतात की अरे आज जन्माला आल्यानंतर गेला असता तर चाललं असतं, एक दिवस रडलो असतो, पण हे दुःखाचे दिवस आता पाहायला भेटले नसते. दुर्जन जन्माला आला तर घात होतो, कुडाचा घात होतो, आई वडिलांना लाजवतो, अनेकांना कष्ट देतो, संतांची निंदा करतो, स्वतः नरकाला जातो आणि अनेकांना दुःख देतो. मग असा जन्माला येऊन काय फायदा? काही फायदा नाही. आणि भक्ती करणारा जन्माला आला, त्याचे माता पिता कुळ गोत्र सर्व सुखावतात, धन्य होतात, देवलोकात त्याची महिमा चालते. म्हणून आजी सद्गुरु सुखरामजी महाराज या पदामध्ये म्हणतायत, दिन दिन सो नर नारी जुग में, दिन दिन सो नर नारी, साहेब काज जुरे निसवासर, कुबुद प्रीत सुटारी. साहेबासाठी, परमेश्वरासाठी सतत रात्रंदिवस रात्रंदिवस परमेश्वराशी जुडलेला राहतो, असा हा भक्त धन्य आहे. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज अशा भक्ताला, अशा नर नारीला धन्य धन्य धन्य, किती धन्य म्हणतात. संतांना आनंद होतो, असा भक्त असेल तर सर्वांना आनंद होतो. संत, देवी, देवता, धरती, कुडात दुःखी होऊन पडलेले, अगतीत गेलेले सर्वांना आनंद होतो. पण ज्यांना ज्ञानाची समज नसते त्या लोकांना दुःख होऊन जातं. ज्याला ज्ञानाची समज नसते त्याला दुःख होतं. सूर्य उगवल्यानंतर सर्व पशु पक्षी प्राणी कार्याला लागतात. निकला सूरज हुआ सवेरा, कविता होत्या की सूर्य उगाला म्हणजे सूर्य उदित झाला की सर्व पशु पक्षी प्राणी कामाला लागतात. पण सूर्य निघाल्यानंतर एकाला वाईट वाटतं. सूर्य निघाल्यानंतर एकाला वाईट वाटतं. कोणाला? कोणाला? हा, सांगता येईल का? हा हा एकच असा असतो, त्याला कोणी वटवाघूळ म्हणतं, घुबड म्हणतं, की सूर्य निघाल्यानंतर त्याला वाईट वाटतं. का बरं? की सूर्य निघाल्यानंतर सर्वांना सर्व दिसायला लागतं. सकाळ झाली म्हणून कामाला उत्साहाने पशु पक्षी प्राणी लागतात. पण ही वटवाघूळ घुबड जी आहे ना, सूर्य निघाल्यानंतर तिला दिसत नाही, ती नाराज होऊन जाते. आता सूर्याचा काय दोष त्याच्यात? सूर्याचा काही दोष आहे का? काही दोष आहे का? हा, पण ती नाराज का होऊन जाते? सूर्य निघाल्यानंतर तिची दृष्टी जाते, तिला दिसत नाही, तिला रात्रीचं दिसतं. तिला केव्हा दिसतं? रात्रीचं. मग अशा वृत्तीचे जे लोक राहतात, ज्यांना ज्ञानरूपी सूर्य, परमेश्वर भक्तिरूपी ज्ञान आल्यानंतर देवी देवता संत सर्व आनंद मनवतात, धन्य करतात. पण घुबड वृत्तीचे जर कोणी असेल त्यांना मात्र नाराजी होऊन जाते. अरे 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 अरे, काही खरं नाही. आमच्या ताई सत्संगाला गेल्या होत्या, प्रतिभाताई आल्या आहेत आमच्यासोबत, गुरु कार्य करायला गेल्या होत्या. प्रेत यात्रा होते त्यावेळेस अनेक लोक रडतात, कुडतात, दुःख मनवतात, शोक करतात. जाणाऱ्या जीवाला किती त्रास होतो हे संतांना माहीत असतं. आणि संत त्या ठिकाणी जाऊन कुटुंबाला सांत्वन देतात की बाबांनो, आता त्याच्या जीवाला सुख शांती भेटावी म्हणून राम भजन करा, रामनाम घ्या, रामनामाने अग्निदाग द्या. आता घरामध्ये महिलांनी राम भजन करा. काही नात्यातले समाज बांधव वगैरे आले असतील, 5 मिनिटं रामनामाचा जप करा की रामनाम घेतल्याने त्याच्या मागे लागलेले यमाचे दूत दूर पडतील. झालेले काही कर्म, त्याला दुःखी देणारे कर्म
त्याचे शीतल होतील आणि राम भजन केलं आणि अग्निदाग दिला तर त्याला पुढे चांगला मार्ग मिळेल. म्हणून आमची मंडळी निशुल्क कुठल्याही प्रकारचं पैसा अडका किंवा स्वार्थ न ठेवता तिथे राम नाम सांगायला जातात. जिथे कोणाचं शरीर सुटतं तिथे आमच्या ताई गेल्या तिथे राम नाम सांगायला, आणि त्या ठिकाणी असा एक व्यक्ती आला गोबड वृत्तीचा, संत म्हणतात बरं, मी नाही म्हणत, की तो तिथे उभा राहिला आणि त्याने माईक घेतला. म्हणे दामा काय सांगताय म्हणे तुम्ही इथे राम राम, काही सांगायचं नाही राम राम, जा म्हणे तुम्ही तुमच्या मार्गाला, काही बोलायचं नाही म्हणे ते सत्संग आणि राम राम. आता याला काय म्हणावं मग? सर्वांना आनंद होतो आणि यालाच काय त्रास होऊन राहिला. आणि त्या घरातला पण नव्हता तो. घरातले बिचारे म्हणतायत ताई तुम्ही बोला बरं रामनाम. घरातले म्हणतायत तुम्ही सांगा बोला, काही दुःख हलकं होईल. रामनामाने त्या ठिकाणी नामस्मरण करून जीवाच्या मागे तर राम बोलतात ना, बोलतात की नाही? रामनाम सत है, सत बोला तो गत है. काही चुकीचं होतं का? पण त्याला त्रास होत होता. काय त्रास झाला त्यालाच माहिती. समजायचं हा घुबड वृत्तीचा आहे. ज्ञान भक्ती नामस्मरण जिथे चालतं तिथे सर्वांना आनंद होतो. याचा काय तोटा झाला काय माहित. आणि त्याने तिथे सत्संग ज्ञान होऊ दिलं नाही. संतांना काही वाईट नाही वाटत. तुम्ही निंदा करा, स्तुती करा, संत आपलं कार्य करत राहतात. अरे पण ज्या ठिकाणी भाग्य होणार होतं ते भाग्याचं काम थांबवणे, संतांच्या ज्ञानाला विरोध करणे, त्या जीवाने आपले भाग्य सुखाचे कमी केले आणि परमेश्वराच्या भक्तीची निंदा करून स्वतः मात्र दुःखात जाण्याचं बुकिंग करून टाकलं. हे भक्ती कार्य परमेश्वराचं आहे. आपला काय स्वार्थ आहे त्याच्यात? राम राम सांगणे आमचा काय स्वार्थ आहे? संतांचा काय स्वार्थ आहे? सूरज की क्या चाय दौडा फिरे हमेश सदैव. सूर्य उगवला म्हणजे सर्व ठिकाणी उजाळा देतो. काही स्वार्थ नाही. असे संत साचा संत सुखराम कहे मांड जगावे देश. असे संत परमेश्वराची भक्ती जगामध्ये सांगतात, जागृत करतात जीवांना, काळाच्या मुखातून सोडवतात. राम नाम घ्या, भाग्य जागवा. प्रत्येक कार्याची कामाची सुरुवात राम नामाने करा. राम नाम घेतल्याने असंभव काम संभव होतात. मुला मुलींना शिक्षणात पुढे आणा, निर्व्यसनी जीवन जगा, काळरहित देशामध्ये चला, असं संत सर्वांना ज्ञान देतात. काय चुकीचं सांगितलं याच्यात? काही स्वार्थ नाही. पण ज्याला त्रास होतो समजायचं हा हंसवृत्तीचा नाही. हंसवृत्तीचा व्यक्ती ज्ञान ऐकतो, सत्य काय आहे, सार काय आहे ते घेतो, स्वतः राम राम करतो. म्हणून जसं पक्ष्यांमध्ये फरक असतो, कावळा सुद्धा पक्षी आहे, हंस सुद्धा पक्षी आहे. हंस हा नीर क्षीर का करू जो निर्णय, निंदक निंदा ठाणे. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात की ज्या वेळेस माया काय ब्रह्म काय याचं ज्ञान करून भक्ती सांगितली जाते, भावते अनेकांना, पण 3 लोकांना भावत नाही. 3 लोक म्हणजे कोण? त्यांची वृत्ती जर खराब असेल, सुवर स्वान काग बुध सारा, म्हणजे जे कावड्याच्या बुद्धीचे, स्वान सारखे आणि सुकर सारखे असतील त्यांना ते पटत नाही. वृत्ती खराब आहे ना. ज्याची वृत्ती खराब त्याचे लक्षण खराब, ऐकायलाच तयार राहत नाही. आणि संत तर इथे निस्वार्थ राम भजन करायला लावतात. कावडा सुद्धा पक्षी आहे, हंस सुद्धा पक्षी आहे. कावड्याच्या समोर तुम्ही दुधाची खीर ठेवा अशी वाटीमध्ये आणि भरून त्याला द्या, आणि त्याच कावड्याला बाजूला जर एखादी रोडावर किंवा उकिरड्यावर मेलेला कुत्रा, उंदर, सडकं मांस पडलेला असेल तर तो कावडा दुधाच्या वाटीमध्ये चोच टाकत नाही. तो नाल्यावर जातो, सडकं मांस तोडतो, रक्त माखलेलं मांस ते नोचून नोचून खातो. ती वृत्ती त्याची आहे. वृत्ती त्याची तशीच आहे. हंस करतो का तसं? हंस मोती चुकतो, त्याला दुसरं चालत नाही.
असं जो परमेश्वराला जुळला तो हंस वृत्तीचा आहे, आणि जो अशा वृत्तीने जगतो, हलक्या वृत्तीने, ते कावड्याच्या बुद्धीचे आहेत. आपली वृत्ती हंसासारखी असली पाहिजे. आपलं हे बुद्धी परमेश्वराशी जुळली पाहिजे. आपलं सदैव मनुष्य देह मिळाल्यानंतर आमचं लक्ष मोक्ष असला पाहिजे. मनुष्य देह प्राप्त होण्यामागचं कारण काय? मानवाचा देह का दिला? मनुष्य देह प्राप्त याच कारणाकरिता झालेला आहे बाबांनो. आवागमन मिटे दुःख भारी, महापरम सुख पाहू. जे माझ्या हंसाचं जीवाचं परम सुख आहे ते परमेश्वर भक्तीने या घटामध्ये परमात्मा प्राप्त करून मी काळरहित देशामध्ये जाऊन परम सुखी होऊन जाईल. म्हणून हा मानव जन्म परमेश्वराने आम्हाला दिला. आणि अशा मनुष्य जन्माला 43,20,000 वर्षानंतर आपण प्राप्त केलंय. 43,20,000 वर्षानंतर आम्हाला हा मानवाचा जन्म दिला आहे परमेश्वराने. म्हणून मिळालेला मानव जन्म व्यर्थ जाऊ देऊ नका, वाया जाऊ देऊ नका. 43,20,000 वर्षानंतर मोक्ष प्राप्तीसाठी आम्हाला हा मानव देह भगवंत परमेश्वर देतो. प्रत्येक जण आईच्या पोटामध्ये 9 महिन्याचा गर्भवास भोगताना त्या परमेश्वराला वचन आणि विनंती करतो की गर्भवासातून आम्हाला बाहेर सोडव परमेश्वरा. तुझं नामस्मरण, तुझीच भक्ती करेल, अन्य दुसरं मी काहीही दुसरं ज्ञान ध्यान करणार नाही, असं प्रत्येकाने परमेश्वराला वचन दिलेलं आहे. मग परमेश्वराला आम्ही इतकं वचन देतो, आईच्या पोटामध्ये करार करून येतो. मग बाहेर जन्माला आल्यानंतर आम्ही जर परमेश्वराला सोडून त्रिगुणी मायेमध्ये लागलो, मायेच्या भक्ती साधनेमध्ये लागलो, मग त्रिगुणी मायेच्या भक्तीमध्ये काय आहे? कर्म आहेत. हे ज्ञानाने समजा. भक्ती प्रत्येकाला करायचीच आहे, भक्ती प्रत्येकाला करायची आहे. पण भक्ती कोणती असते हे माहित नाही. भक्ती कोणती असते हे माहित नाही. संत सद्गुरू सांगतात परमेश्वर भक्ती जी आहे ही भक्ती, हीच भक्ती. आणि या भक्तीमध्ये जो जुडतो तो धन्य, भक्तीसाठी जो झुरतो तो धन्य. मला परमेश्वरच सुखी करू शकतो. मला परमेश्वरच या 3 लोक 14 भवनाच्या काळाच्या दुःखातून सोडवू शकतो. हे 3 लोक 14 भवन जे आहेत, पाताळ लोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक, ब्रह्मा विष्णू महेश शक्ती यमपुरी, मायापद, हे सगुण सृष्टी माया, हा होनकाळ. होनकाळामध्ये आम्ही ब्रह्ममय होतो. सुख आणि दुःख काही नाही. जीवाला परम सुखाची चाहना, पण परमेश्वराकडे आम्ही सरळ या निर्गुण ओंकार पारब्रह्मच्या जीव पदातून जाऊ शकत नाही. म्हणून परमेश्वराने ओंकारामध्ये 3 लोक 14 भवन बसवले. या जीवांना मानव जन्म दिला. मनुष्य देह दिल्यानंतर आम्ही या ओंकारातून निघून परमेश्वराच्या अमर पदाला जावं आणि सुखी होऊन जावं, म्हणून हा मानव जन्म दिला. आणि असा मनुष्य देह दिल्यानंतर जी बुद्धी या त्रिगुणी मायेमध्ये लागून जाते आणि परमेश्वरापासून दुरावते, मग त्याचा घात होतो. त्याचा काय होतो? घात. घात काय झाला? त्याने त्रिगुणी मायेशी जुळला, म्हणजे कर्म केले. कर्म केले त्याने. शुभ कर्म कर स्वर्गा जावे, अशुभ किया 84. जन सुख राम भक्ती कर केवल, परम धाम को जासी. नवीन लोक ऐकतायत ना? आले आज पहिल्यांदा. आज पहिल्यांदा जी मंडळी आली ती पण धन्य. भक्ती ज्ञान ऐकून घ्या, भेद ऐकून घ्या. आमचे भ्रम जातील, अनेक आमच्या शंका सुटून जातील की मनुष्य देह आम्हाला का दिला? उठसूट कोणत्याही भक्तीसाठी दिला नाही. अनेक प्रकारच्या भक्त्या आहेत. जप आहे, तप आहे, व्रत आहे, एकादशी आहे, तीर्थ आहे, यज्ञ आहे, मंत्र आहे. सगुण भक्तीमध्ये ब्रह्मा विष्णू महादेव अवतार आहेत. रामचंद्र श्रीकृष्ण देव्या आहेत.
कालिंका, दुर्गा, भवानी, लक्ष्मी, सरस्वती, मग कोणाची भक्ती करावी? आमचा मोक्ष कोणत्या भक्तीने होईल याचा विचार प्रत्येकाने मन लावून करावा. कारण की मिळालेला मानव जन्म मला परत भेटणार नाही. 43,20,000 वर्षानंतर मी या मनुष्य देहाला प्राप्त केलं आणि आता जर मी निर्णय व्यवस्थित नाही घेतला भक्तीचा, परत मला दुःखी 84 लक्ष योनीच्या दुःखात भटकावं लागेल. परत मला जन्म मरणाचा फेरा माझ्या मागे लागेल. कुकर्म झाले तर नरकात पडावं लागेल. पाप कर्म झाले तर 84 लक्ष योनी भोगावी लागेल. जन्म मरणात देव लोकांच्या भक्त्या केल्या तर देवी देवतांचे मला पुण्य भोगावे लागतात. शब्द लक्ष देऊन ऐका. कोणती भक्ती धर्म खोटा नाही. आम्ही परत सांगतो, तुम्ही जी भक्ती कराल त्याचं तुम्ही तंतोतंत नियम पालन कराल, त्या भक्तीचं फळ तुम्हाला मिळेलच मिळेल. अनेक लोकांचा प्रश्न असतो, तुम्ही देवाला मानत नाही, तुम्ही देवाला मानत नाही. अरे आमच्यासारखं तर देव देव कोणी बोलतच नाही. देवाला मानत नाही म्हणजे काय? देवाला मानत नाही म्हणजे काय? उलट आम्ही ठासून सांगतो आम्ही, हो ब्रह्म आहे, उत्पत्ती करणारा देव ब्रह्म आहे, पालन करणारा देव विष्णू आहे, संहार करणारा देव महादेव आहे. ब्रह्मा विष्णू महादेवाला या 3 लोकांमध्ये शक्ती त्यांच्या सोबत राहते. ब्रह्मा सोबत सावित्री, विष्णू सोबत लक्ष्मी आणि महादेवासोबत गौरी. आम्ही ठासून सांगतो, देव आहे आणि देवता कार्य करतात परमेश्वराच्या आधाराने. मग कोण म्हणतं देव मानत नाही? का म्हणतात मग देव मानत नाही? आम्ही सांगतो ना देव आहे, म्हणजे देव मानत नाही म्हणजे याचा अर्थ काय? त्यांचं म्हणणं असं असतं, तुम्ही देवाची पूजा का करत नाही, आणि आमचं म्हणणं असतं तुम्ही परमेश्वर का भजत नाही. या गोष्टीची तफावत आहे. काही लोकांचा हट्ट असतो तुम्ही देवालाच माना, आणि आम्ही सांगतो तुम्ही परमेश्वराला माना. संत सांगतात देवाला मानण्याकरिता आम्ही कुठे आलो? अरे देव या सृष्टीमध्ये जीवाच्या संसाराच्या या कार्याकरता आले. ब्रह्मा सिरजो रचनको, विष्णु कर्ण प्रतिपाल, शिव को रचा संवार को, इंद्र मेघ भरसणहार. काय यांची उत्पत्ती झाली? शास्त्र पाहणं, पुराण वाचा, 4 वेद पहा, सृष्टी रचना पहा. आम्ही जीव ब्रह्म आधीपासून आहे. या जीवाचा मोक्ष व्हावा म्हणून परमेश्वराने, या जीवाचा मोक्ष व्हावा म्हणून परमेश्वराने ब्रह्माला उत्पत्तीचं कार्य दिलं, विष्णूला पालन करण्याचं कार्य दिलं, महादेवाला संहार करण्याचं कार्य दिलं. आणि ब्रह्मा विष्णू महादेव हे 3 लोकांमध्ये परमेश्वराचं आज्ञा पालन करून कार्य करणारे देवता आहेत. पण या माणसाला समजत नाही की मला हे 3 लोक 14 भवन, 3 ब्रह्मचे 13 लोक पार करून परमेश्वराच्या परमधामाला जायचं आहे, अमर पदाला जायचं आहे. ही भक्ती मला करण्याकरिता एवढी रचना झाली आहे, हे माणसाला समजत नाही. तो एकच घेऊन बसतो, तुम्ही उपवास केला नाही, तुम्ही तप केलं नाही, तुम्ही व्रत केलं नाही, तुम्ही कुलदेवता पूजत नाही, तुम्ही मंदिरात गेले नाही, तुम्ही देवधर्म करत नाही, तुम्ही शेंडी केली नाही, तुम्ही कांजाऊड केलं नाही. याच गोष्टीमध्ये ते अडकून जातो. अरे परमेश्वर ज्याने भजला त्याला धन्य म्हटलेलं आहे. दिन दिन सोनार नारी जुग में, दिन दिन सोनार नारी, साहेब काज जुरे निसवासर, कुबुद्ध प्रीत सेटारी. संत कोणाला धन्य म्हणतायत? ज्याने मानव जन्म प्राप्त केल्यानंतर मला परमेश्वर भेटावा, माझा मोक्ष व्हावा म्हणून परमेश्वराला भजत राहतो, परमेश्वरासाठी रात्रंदिवस झुरतो, तोच धन्य.
हे कर्मकांड करणाऱ्याला धन्य नाही म्हटलंय. जे फळाची अपेक्षा ठेवून पूजा पाठ करतात त्यांना गीतेमध्ये सुद्धा धन्य म्हटलं नाही श्रीकृष्णाने. जे फळाची अपेक्षा ठेवून कर्मकांड करतात त्यांना सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेलं आहे दुर्बुद्धी. वाचून पहा ज्ञानेश्वरी, कोणाला खोटं वाटत असेल तर पाहून घ्या. गीता श्रीकृष्णाने सांगितलेलं अर्जुनाला ज्ञान वाचून घ्या. ज्या ज्ञानीने वाचला असेल त्याला विचारून पहा बरं, खरंच असं म्हटलं आहे का? हो म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे पहा, काय म्हटलेलं आहे ते पहा, की दुर्बुद्धी शब्द आलेला आहे. जो एका परमेश्वराला भजतो, एका परमेश्वराची आस ठेवतो, ती सद्बुद्धी. हे स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. सद्बुद्धी ती, सुबुद्धी ती, की जे परमेश्वराला भजतात, परमेश्वराला आस ठेवतात. 5 नंबर लिहून घ्या कोणाला वाटलं तर. भाऊ खरंच बोलला का खोटं बोलला बा? 5 नंबर लिहून घ्या. ज्ञानेश्वरी पान 524, ज्ञानेश्वरी पान 525. अज्ञानाचा महामेरू मूर्ती ती. अरे जो गणपतीला पूजतो मंगळवारी, जो सोमवारी महादेवाला पूजतो, रविवारी तो भैरोबा पूजतो, गुरुवारी दत्त पूजतो, पित्राच्या दिवशी पित्र पूजतो, नागपंचमीच्या दिवशी नागपंचमीला नाग महाराज म्हणून दूध देतो, असा जो अनेक वेळा अनेक वार करून वेगवेगळ्या देवांची भक्ती करतो, ती दुर्बुद्धी मला कदापि आवडत नाही, हे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आणि जो एक विचाराने परमेश्वराला प्राप्त करण्याकरिता, जो एका विचाराने परमेश्वराला भजतो आणि प्राप्त करण्याकरिता तळमळ करतो, तो मला प्रिय आहे अर्जुन, हे तर कृष्णाने सांगितलं. मग कृष्णाला तो भक्त आवडतो, मग तुम्हाला का नाही चालत? विचार करा ना मग या गोष्टीचा. महाजी सद्गुरु सुखरामजी महाराज काय सांगताय, काय सांगताय गुरु महाराज? मनुष्य देह तुम्हाला ज्या परमेश्वर भक्ती करता मिळाला, तीच भक्ती तुम्ही करा आणि जन्म मरणातून मुक्त व्हा, सुखी होऊन जा. नाही तर हा काळ काही सोडणार नाही बाबा. हा काळ सोडतच नाही कोणाला. हा काळ तुम्ही केलेले पाप पुण्य भोगवतो. त्रिगुणी मायेशी जे जुडून जातात त्यांना काळ पाप पुण्य भोगवतो. शुभ कर्म कर स्वर्गा जावे, अशुभ किया 84. करा आणि भोगा. तुमचं दुःख संतांना दिसतं. या लोकांचं ऐकू नका. जे काही लोक अज्ञानापोटी तुम्हाला भक्ती करू देत नाही, तुम्हाला चांगल्या मार्गावर जाऊ देत नाही, तुम्हाला राम भजन करू देत नाही, असे काही 5-15 लोक तुमची निंदा करतील, तुम्हाला काही बोलतील, त्यावेळेस शांत बसावं, बस काहीच करू नये. तुम्ही जर बोलायला लागले मग गडबड झाली. त्याला बोलू द्यावं आणि तुम्ही शांत बसावं. दुर्जन बोलायला लागला त्यावेळेस सज्जनने फक्त डोळे बंद करावं, शांत बसावं. त्या दुर्जनाच्या तोंडी लागू नये. संत बोलायला लागले की मात्र जागृत व्हावं, हृदयामध्ये भाव ठेवावा, कानाने ऐकावं आणि ते पालन करावं. लोक उलट करतात. संत बोलतात तिथे झोपतात. संताने राम भजन करायला लावलं की तोंड बंद. संताने सांगितलं रामनाम करावं, भजन भक्ती करावं, या कारणाने ऐकतात, या कारणाने सोडतात. आणि दुर्जनाने बोलला की तिथे टव काढून ऐकतात आणि तो जे बोलला त्याच्यापेक्षा 10 पटीने अजून बोलतात. उलट नका करू. संतांनी सांगितलं ते ऐका. सद्बुद्धी, परमेश्वराचं ज्ञान, भक्ती धन्य ते. दिन दिन सो नर नारी, जुग में दिन दिन सो नर नारी. धन्य तेच आहे. अनेक ठिकाणी प्रमाण येतील तुम्हाला. अनेक ठिकाणी या गोष्टीचे प्रमाण येतील की धन्य धन्य राम भजन करणारा धन्य, परमेश्वराला भजतो तोच धन्य, या होन काळातून मोक्षाला जाण्याचा मार्ग घेतो तोच धन्य, राम नामासाठी तळमळतो तोच धन्य, आणि संसारासाठी रडतो, संसाराच्या मोहमायेसाठी कलपतो,
काम क्रोध लोभ मोह मत्सर मध्ये राहतो, त्रिगुणी मायेमध्ये जो कर्म करून पचतो त्याला धन्य म्हटलंच नाही. ज्ञानाने ऐका बाबांनो, हे कोणाला दुखवण्यासाठी नाही आहे. तुम्ही धन्य आहात. भारतासारख्या धर्तीवर जन्माला आला, मनुष्य देह तुम्हाला परमेश्वराने दिला, संतांचे ज्ञान प्राप्त होतं अशा धर्तीवर तुम्ही आला. ज्या घटामध्ये परमेश्वर प्रगट होतो असा जन्म तुम्हाला मिळाला. धन्य तुम्ही आहात. मग धन्य होण्यासारखे काम तर केलं पाहिजे ना. मग धन्य होण्यासारखं काम करा बाबांनो, राम भजन करा आणि मोक्षाला चला. पण धन्य होण्याचं काम जर नाही केलं मग यमाचा मार खाल, कर्म भोगाल. मग जे बोलणारे होते ते तिथे सोडवायला येणार आहे का. बरेच लोक आहे ना 2 वर्ष राम भजन करतात, 1 वर्ष राम भजन करतात, कोणी 5 महिने करतं, कोणी 2 आठवडे येतं. मग 1-2 आठवडे आल्यानंतर त्याला आपण भेटलो, कधी विचारलं का रे बाबा तू 2-3 वेळा सत्संग ऐकला, रामनामाने नामस्मरण करताय का. नाही दादा मी करत होतो, पण माझे ना मित्र म्हणाले तू का साधू होतो का, राम राम करून सोडून दिलं. बरेच गावात चर्चा चालते, तुम्ही आलं ज्ञान सांगितलं खूप चांगलं वाटलं, मग केलं का नाही. नाही मग आमच्या गावाचे लोक म्हणत होते ते राम 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 सांगतात आणि बाकीचा काही देवधर्म करू देत नाही म्हणून आम्ही सोडून दिलं. म्हणतात की नाही, असं बोलतात ना. अहो राम ज्याने भजला त्याचे सर्व धर्म झाले. विचार करा, ज्याने परमेश्वर राम भजला त्याचा एकही धर्म नाही राहिला, त्याचे सर्व धर्म पूर्ण होतात. एक कैवल्य राम ज्याने भजला त्याचे सर्व धर्म पुण्य होतात, एकही त्याचं अपूर्ण राहत नाही. बाबांनो, आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी किती वेळा सांगितलेलं आहे. काय काय नाही सांगितलेलं आहे. केवल ध्यान धरे रे जे जन, केवल ध्यान धरे रे. अरे जे कैवल्य रामाचं परमेश्वराचं ध्यान करतात, असं ध्यान करणारा जो भक्त असेल त्याचे मोक्षाला जाण्याचे कार्य सिद्ध होतात. काळ त्याच्यापासून दूर होतो, यम त्याला हात लावत नाही, जन्म जन्माचे कर्म त्याचे नाश होऊन जातात. 84 लक्ष योनीत टाकणारे पाप कर्म, परम मुक्ती त्याला मिळते परमेश्वराची सत्स्वरूपाची. ज्याने कैवल्याचं ध्यान केलं त्याला ब्रह्मा विष्णू महादेव वंदन करतात, स्वर्गाचे देवता देवता त्याची महिमा करतात. मग कोणता धर्म त्याचा बाकी राहिला सांगा बरं. फक्त तोंडाने बोलून द्यायचं की ते राम राम करतात आणि देव धर्म करत नाही. खरा धर्म तेच करतात. खरा धर्म हाच आहे. आम्ही फक्त शाळेमध्ये वाचतो खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे म्हणतात प्रार्थना. एकच धर्म म्हणतात ना, खरा तो एकची धर्म. एकच धर्म खरा की ज्याच्यामध्ये प्रेम आहे, दया आहे, भाव आहे, दुसऱ्यांचे दुःख दूर करतो, सर्वांना आपल्यासारखं समजतो, कोणाला दुखवत नाही, दुःखी कष्टी लोकांचे आसू पुसतो, असे त्याच्यामध्ये वाक्य येतात ना. मग खरा परमेश्वराचा धर्म किती सुंदर आहे. सर्वांसाठी एकच भक्ती. धनवान असेल, गरीब असेल, अपंग असेल, सुपंग असेल, कोणत्याही वर्णाचा असेल, क्षत्रिय असो, ब्राह्मण असो, वैश्य असो, कोणी असो, नर नारी स्त्री पुरुष राजा रंग फकीर धनवान गरीब कोणी असो, सर्वांसाठी एकच धर्म की परमेश्वराशी प्रेम प्रीत करा, राम नामाने भजून घ्या आणि मोक्षाला जा. काही त्याच्यामध्ये कोणासाठी कष्ट नाही, कोणाला त्रास नाही आणि असं कोणाला म्हणताच येणार नाही की मला जमणार नाही. असं कोणी म्हणू शकत नाही की मला नाही करता येत. कारण तर सांगा का करता येत नाही. जीभ प्रत्येकाला दिली ना, तपासून पहा बरं आहे का नाही. दिली आहे. मग जीभ प्रत्येकाला दिली आहे, बोलता प्रत्येकाला येतं, श्वास दिलेले आहे, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय दिलेलं आहे, 77 कोटी श्वास आम्हाला दिले आहे
आणि जीवेने राम 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 करता येतं म्हणजे आम्हाला भक्ती करता येईल. करता येते. काही पैसा लागत नाही, काही कष्ट पडत नाही, काही त्रास होत नाही. केवल ध्यान धरे रे जे जन, केवल ध्यान धरे रे. अरे ज्याने या कैवल्य परमेश्वराचं ध्यान केलं त्याचे सर्व धर्म पुण्य होऊन जातात, पूर्ण होऊन जातात त्याचे. काही त्याला कोणता पूर्ण कार्य राहत नाही. तरी कोणाला खोटं वाटत असेल, तरी कोणाच्या मनात शंका असतील तर बाबांनो तुम्ही ऐका. तर तुम्ही ऐका. काय ऐका? संतांचं ज्ञान ऐका. संतांनी जे सांगितलं ते तुम्ही ऐकून त्याचा विचार तर करा. संतांनी जे सांगितलंय त्याचा विचार करा. आदि सद्गुरू महाराजांनी तर सांगितलं जे. आदि सद्गुरू सुखरामजी महाराज सांगतात तसं तुम्हाला प्रत्येक संतांनी दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी दिलंय, नामदेव महाराजांनी दिलंय, तुकाराम महाराजांनी दिलं, कबीरजी महाराजांनी दिलं, अनेक संतांनी दिलंय, गुरु नानकांनी दिलं. सगुण निर्गुण जे भक्ती होऊन गेल्या सर्व संतांनी परमेश्वराच्या राम नामाला वंदन म्हटलं, श्रेष्ठ म्हटलं. राम नाम जो बसतो त्याचं कुळ धन्य, त्याचे माता पिता धन्य, तो धन्य म्हटलाय. एकही संताचं कोणी वाक्य आणून द्या की ज्याने राम भजला म्हणून त्याची निंदा केली. कुठे आणून द्या कोणीतरी इतिहासामध्ये की ज्याने एका परमेश्वरावर विश्वास ठेवून राम 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 भजला त्याची कुठेतरी निंदा केली, त्याला कुठेतरी अपशब्द वापरलेले आहेत का? कुठेच नाही. जे परमेश्वराचं राम भजन करतात ते संत, ते भक्त धन्य आहेत. पण जे त्यांचा दोष करून घेतील, त्यांच्या राम नामाला निंदा करतील, परमेश्वराच्या भक्तीची निंदा करतील, त्या संताची निंदा करतील, असे नर नारी मोक्षाला तर जाणार नाही पण ते यमपुरीला जातील, अगतीला जातील, दुःख भोगतील. म्हणून राम नामाने भजन करणाऱ्याला धन्य. कुठे कुठे किती वेळा म्हटले, धन्य धन्य ते कुड राम नाम नित्य निर्मळ. आज धन्य धन्यच ऐकतोय ना आपण. गुरु महाराजांनी, आदि सद्गुरू महाराजांनी धन्य म्हटलंय परमेश्वराचं भजन करणाऱ्याला. मग ते अजून कोणी कोणी म्हटलंय ते पण ऐका. धन्य धन्य ते कुड राम नाम नित्य निर्मळ, जो उच्चारी सर्व काळ धन्य जन्म तयाचा. धन्य जन्म तयाचा. कोणाचा जन्म धन्य? जो नित्य, ऐका, जो नित्य राम नाम उच्चारतो त्याचा जन्म धन्य. हे दिलेलं आहे नामदेव गाथामध्ये. 316 नामदेव गाथा. नित्य निर्मळ, जो धन्य धन्य ते कुड राम नाम नित्य निर्मळ. तो असा करत नाही सोमवार आला म्हणजे महादेव, आणि मंगळवार आला म्हणजे गणपती, आणि गुरुवार आला म्हणजे दत्तात्रय, आणि रविवार आला म्हणजे खंडोबा. तो असा नाही करत. नित्य निर्मळ राम नाम जप. नित्य राम 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 करतो. सकाळी उठला धन्य हो गुरु महाराज, बसून जातो राम भजनाला. रात्र झाली राम नामाने स्मरण करतो. चालता बोलता राम राम करतो. प्रत्येक व्यक्तीला पाहिल्याबरोबर आदराने राम राम म्हणतो. त्याला धन्य म्हटलंय ना नामदेव गाथामध्ये. जो नित्य राम राम म्हणतो त्याला काय म्हटलंय? धन्य ते कुड राम नाम नित्य निर्मळ, जो उच्चारी सर्व काळ धन्य जन्म तयाचा. सर्व काळ परमेश्वराचं रामनामच उच्चारण करतो त्याचा जन्म धन्य म्हटलाय नामदेव गाथा. अनेक लोक म्हणतात आम्ही वारकरी आहेत भाऊ, आम्ही सांप्रदायिक आहे दादा, आम्ही सर्व भक्ती मार्गाने करणारे मंडळी आहे. माशे भक्तिभाव करणारे मंडळी जरी असेल मग त्यांनी सुद्धा हे ज्ञान ऐका की नामदेव गाथामध्ये नित्य रामनाम भजणाऱ्याला काय म्हटलंय? काय म्हटलंय? त्याचं कुळ धन्य, त्याचा जन्म धन्य. जो नित्य रामनाम जपतो त्याला म्हटलंय, भक्ती बदलणाऱ्याला नाही. लोक असे असतात, बाबांनो काय सांगा,
नवस करायचा आणि देव पावला तर तो देव बराबर, नवस केला आणि तो देव पावला नाही मग देव बदलायचा, कपडे बदलतात असं. हा, नवसाला पाव ग मला न माय रोडगे वाईन तुला, आणि त्या मायने नवसाला नाही पावलं तर मग चालला तो बालाजी. हा, मग चालला तो बालाजी. मग बालाजीला गेला की तो तिथे म्हणतो 5 ग्रामचा शिक्का देईन तुला आणि बस नवसाला पाव मला. आता बालाजीकडे पण 2-3 वर्ष 5-5 ग्रामचे शिक्के टाकले, 1-1 ग्रामचे शिक्के टाकले, बालाजी पण काही पावला नाही. मग चालला तो बद्रीनाथला. हे बदलणारे नवस करता स्वतः स्वार्थासाठी देवाला नवस करतात. मी पेढा देईल, मी लाडू देईल, मी कपडे देईल, मी सोन्याचा सिक्का देईल, मी केसांचं मुंडन करेल, आणि देवाला प्रसन्न करतात. का प्रसन्न करतात? आमचे काम पूर्ण झाले पाहिजे म्हणून. मनोकामना, मला मुलगा होऊ देन, माझी दुकानदारी चालू देन, माझी प्रॉपर्टी वाढू दे, कोर्टाची निकाल माझ्याकडून लागू दे, आणि माझे सर्व काम कर रे देवा. तो काम करायलाच बसलाय बिचारा डायऱ्या घेऊन, याद्या घेऊन जा तुम्ही तिथे. आणि नाही काम ऐकलं तर बदलला दुसरा. मग ही भक्ती का? हा, देव पूजेवरी ठेवून या मन पाषाण पाषाण पूजी रे लोभे. गाथेमध्ये दिलंय, जे देवपूजा करताना कामना करतात, फळाची अपेक्षा करतात, तिथे देव नसतो. दगड पूजणारा आणि ज्याची पूजा होते तो पण दगड. आणि लोभापोटी भक्ती करणाऱ्याच्या ठिकाणी देव नसतो. वाक्य लिहून घ्या, वाक्य लिहून घ्या. लोभापोटी भक्ती करणाऱ्याच्या ठिकाणी देव नसतो, तिथे स्वार्थ असतं. आणि पूजणारा दगड, ज्याची पूजा करतो तो पण दगड. हे सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलंय. जे संप्रदायाचे लोक असतील त्यांनी ऐका. म्हणून राम भजन करणाऱ्याचा विरोध करू नका, राम भजन करणाऱ्याची निंदा करू नका, राम भजन करणाऱ्याचा तुम्ही दोष करू नका. कारण की तुम्ही राम भजन करणाऱ्याचं निंदा केली, दोष केला, द्वेष केला, देव तुम्हाला जवळ येऊ देणार नाही. ज्या देवाची तुम्ही भक्ती करता तो देव तुम्हाला जवळ येऊ देणार नाही. तो देव काय म्हणेल? अरे तू परमेश्वराचं राम भजन करणाऱ्याची निंदा करून माझी पूजा करायला आला का? तो देव तुमची पूजा स्वीकारणार नाही. कारण की मोठा अपराध केलेला आहे. आणि अपराध केलेल्याला घरामध्ये ठेवतं का कोणी? हा, एखादी माणूस तिकडे रक्ताने चाकू बिलकुल मारून आला, कोणाचा आतडं पोट फाडून आला, रक्ताचा चाकू भरलेला आहे, कपडे रक्ताचे, आणि कॉलनीमध्ये फिरत बसला आणि एखाद्याच्या घरात घुसला, तर त्याला घरात कोणी राहू देईल का? की बरं झालं रे बाबा, किती छान कापलं बरं तू एखाद्याचं पोट, राहा आमच्या घरामध्ये 1 महिना, असं कोणी म्हणेल का? अरे लगेच त्याला कॉलनीच्या बाहेर काढतील, पोलिसाला बोलवतील, अपराध केला आहे, गुन्हा केला आहे, याला शिक्षा होईल म्हणून आपणही त्याचे दोषी होऊन व्हाल का नाही? त्याला कोणी सहारा दिला आणि त्याला कोणी जेवू घातलं तरी त्याची चौकशी होऊन जाईल. म्हणून अपराधी केलेल्याला जवळ ठेवत नाही. असं संतांची निंदा केली, राम भजन करणाऱ्याचा द्वेष केला, त्याला देव जवळ येऊ देत नाही. देव म्हणतात अरे हा परमेश्वर भक्ताची निंदा करून आपल्याकडे पूजा करायला आला, याची पूजाही स्वीकारू नका आणि याला प्रसन्न होऊ नका. उलट देवता त्याच्यावर कोपतात. संत निंदा ज्याच्या घरी घर नाही यमपुरी. संत निंदा ज्याच्या घरी घर नाही यमपुरी. अरे संतांची निंदा ज्याने केली त्याचं घर नसतं, ते यमाची पुरी होऊन जातं आणि तो पुढे यमाच्या धामाला जातो. म्हणून संतांची निंदा, राम भजन करणाऱ्या भक्ताची निंदा करू नका, बिलकुल करू नका. राम भजन करणारे हे धन्य आहेत. यांचं भजन भक्ती करणारे, यांच्या सोबत राहणारेही धन्य होतात. जगाची मती ही अज्ञानाची असते. आपला मानव जन्म आपल्याला सुधरून घ्यायचा आहे बाबांनो, तर कैवल्य राम भजन तुम्ही करा. या भक्तीसारखी अजून साधी सोपी सरळ भक्ती नाही.
साधी सोपी भक्ती राम म्हणावं, प्रेम प्रीत विश्वास ठेवावा आणि परमेश्वर आपल्या घटात प्राप्त करावा, सुखी होऊन जावं. मग कोणाला पटो की नको पटो, दुसऱ्याचं कशाला मन धरत बसता, दुसऱ्याला कशाला राजी करत बसता. या ठिकाणी कोण तुमचं राजी होऊन सण ऐकणारे कोण आहे? हा, ऐकणार आहे का कोणी? कोणीच ऐकणार नाही. जग हे स्वार्थाचं आहे. इथे तुमचं कोणी ऐकणार नाही आणि कोणाचं किती मन ठेवलं तरी जे नाव ठेवायचंय ते ठेवतातच लोक. हा, जुग कचू लेत देत कचू नाही, एक के बत के काजावे. हे जगाचे लोक काही देतही नाही काही घेतही नाही, पण बोलतील मात्र, बोलतील बरोबर. तुम्ही तुमचं काम करत राहा, हे लोक बडबड बडबड करत राहतात आणि त्यांचं तुम्ही ऐकलं मग मात्र तुमचा तोटा झाला. लोकांचं कशाला ऐकावं, संतांचं ऐका बस. भजतो राम भजिजो रे. मला संतांनी गुरूंनी सांगितलं मी राम राम करतो. आम्ही लोकांचं ऐकतो आणि लोकांचं ऐकलं तर घात होतो. जग कचू लेत देत कचू नाही. लोकांचं काय आहे, तुम्ही 84 जा, जन्म मरणामध्ये अटका, काळ तुमच्या मागे लागो, यम तुम्हाला त्रास देव, त्याचं लोकांना काही घेणं देणं नसतं. म्हणून लोक काय म्हणतील या भीतीपोटी, लोक काय म्हणतात या गोष्टींना तुम्ही ऐकलं आणि कैवल्य राम भजनाची भक्ती त्यागली, काळाच्या दुःखात येऊन पडतात. म्हणून लोकांचं नका ऐका. परमेश्वर भक्तीचा मार्ग संतांनी सांगितला धन्य, तो ऐका. नाम म्हणता मोक्ष नाही ऐसा उपदेश करतील काही, बधीर व्हावे त्यांच्या ठाई दृष्ट वचन वाया ते. अनेक लोक इतकी या राम परमेश्वर भक्तीची इतकी त्यांना चीड असते किंवा द्वेष असतो, तर संतांनी त्या लोकांविषयी म्हटलेलं आहे, हा कोणी राम नाम करायला लागला, जीवाचं सार्थक होतं राम भजन करण्याने. राम नाम करायला लागला म्हणजे त्याने आपलं किती सुखाचं काम केलं ते आपण सुरुवातीलाच पाहिलं. राम नाम भजायला लागला म्हणजे तो मोक्षाला जाईल. आई वडील कुळ गोत्र सर्वांना सुखी करून अनेकांचं तो कार्य सुखाचं करून टाकतो. असं धन्य धन्य हा राम भजन करणारा. आता हे राम भजन करणारा, परमेश्वराची भक्ती करणारा धन्य. पण काही संसाराचे अज्ञानी लोक, वाईट वृत्तीने वागणारे दुर्जन, कुबुद्धीने वागणारे काही लोक असतात. हे काहीतरी बोलतात, अज्ञानी लोक हे वाईट वचन बोलतात, वाईट वचन बोलतात. यांचं ऐकू नका. यांचं वाईट वचन काय माहिती का, काय म्हणतात ते, यांचं काय म्हणणं असतं, राम म्हणता मोक्ष नाही ऐसा उपदेश करतील काही. हे असा उलटा उपदेश करता उपदेश. अहो राम म्हटल्याने कुठे मोक्ष होणार आहे का प्रश्न, राम म्हटल्याने कुठे मोक्ष होणार आहे का, असा हे प्रश्न निर्माण करतात काही लोक. ऐसा उपदेश करतील काही. तुम्ही राम 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 करायला लागले, रोज नामस्मरण करता, मग नामस्मरण केलं, सत्संगात ऐकलं, धन्य तुमचे भाग्य. मग सत्संगात ऐकलं, तंबाखू सोडा, गुटखा सोडा, नशापता धूम्रपान सोडा, विषय वासना विकार सोडा, संतांची सेवा करा, परमेश्वराचा भाव ठेवा, प्रत्येकामध्ये परमात्म्याची दया असू द्या. असं ऐकलं ना, हे चांगलंच आहे का नाही, चांगलं आहे ना. मग एखाद्या मुलाने ऐकलं आणि तो राम 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 भक्ती करायला लागला. आता जो राम राम करायला लागला त्याला उपदेश द्यायला 4-5 जण तयार. त्याला काय उपदेश करतात, मग हे राम म्हणता मोक्ष नाही ऐसा उपदेश करतील काही, बधीर व्हावे त्यांच्या टाई दृष्ट वचन वाया ते. असं जर हे बोलायला लागले तर यांच्या ठिकाणी असा उपदेश हे करतात ना, राम नामाने मोक्ष नाही, तर यांच्या ठिकाणी बधीर होऊन जावं. बधीर काही बुद्धी चालू नाही द्यायची तिथे.
दगडासारखं होऊन जावं तिथे. बोल बाबा तुला काय बोलायचंय, मी माझ्या परमेश्वर रामाचं भजन करणार आहे आणि करेलच. बोल आता तुला काय बोलायचंय ते. आपण नाही बोलायचं काही. आता याने असं बोलल्यामुळे, याचं वाईट वचन याने बोलल्यामुळे याला दुःख होईल, तुम्हाला नाही होणार. तुम्हाला नाही होणार काही. एका संताकडे एक व्यक्ती गेला. संत गावागावात फिरतात, ज्ञान देतात. त्या व्यक्तीला संताची आणि भक्तीची चीड होती. तो त्या संतांना पाहिल्यानंतर क्रोधामध्ये अपशब्द बोलतो, वाईट वाईट वचन बोलतो. खूप खालच्या पातळीला, मला सांगायलाही लाज वाटेल असे वाईट वाईट शब्द जेवढे असतात तेवढे बोलतो. तरी संतांचा चेहरा असा, डोळ्यामध्ये तेज, स्मित हास्य. त्या संतांना शिष्याने विचारलं, इतकं त्याने घाणघाण बोलला, इतकं तो वाईट बोलला, तुम्हाला काहीच वाटलं नाही? म्हणे मी त्याचे वाईट शब्द घेतलेच नाही म्हणून मला काही वाटलंच नाही. मी ते शब्द घेतले असते तर वाईट वाटलं असतं. मी ते शब्द घेतलेच नाही, तो काय बोलला ते त्याला माहीत. वाईट शब्द आले म्हणजे बधिरून जायचं. ते वाईट शब्द घेतले म्हणजे तुमचं वाईट झालं. राम शब्द आला म्हणजे घेऊन टाकायचा, म्हणजे राम शब्द आला म्हणजे घेऊन टाकायचा. आणि वाईट शब्द आले म्हणजे बधिरून जायचं. दृष्ट वचन वाया ते. मग ते राम नाम घेणाऱ्याचा मोक्ष होतो, पण राम नाम घेण्याचा निषेध जे करतात, मोक्ष होत नाही अशी शंका करून खोटा उपदेश करतात, नाम घेऊ नका असं म्हणतात, असे दृष्ट वचन बोलणारे वाया जातील, ते नरकात जातात. त्यांचे इतर झालेले पुण्य क्षीण होतं. बघा, या असं बोलले ना, हे रामनामाने मोक्ष होत नाही असं जे बोलतात ना, यांचे अनेक पुण्य जे केले असतील, हे एकादशी करणारे असतील, व्रत करणारे असतील, तीर्थाला जाणारे असतील, उपवास करणारे असतील, यांचे पुण्य वाया गेले. एवढं शब्द बोलले ते. ऐका बरं, हे कोणाला घाबरवत नाहीये मी, हे सत्य सांगतोय की राम नामाने मोक्ष होत नाही अशी जर कोणी भक्ताची निंदा केली तर त्याने केलेला जप तप व्रत उपवास पूजा पाठ त्याचे पुण्य वाया जातात आणि तो यमपुरीमध्ये कर्म भोगायला जाईल. हे संतांनी दिलेलं आहे ना. मनाने बोलतोय का मी? प्रमाण देतोय ना, गाथेचे वाक्य सांगतोय ना, ज्ञानेश्वरीचं सांगतोय ना, गीतेचं प्रमाण देतोय ना. म्हणजे मनाने बोलत नाहीये पक्क, नाही तर लोक धचामा करून घेऊन जातील. म्हणून ज्ञानाने विचार करून ऐका. राम नामाने भजन भक्ती करणाऱ्याला असं बोलणाऱ्याचं वचन खोटं होतं आणि तो जन्माने वाया जातो आणि त्याचे पुण्य क्षीण होतात. आणि ज्याने राम भजन केलं तो मोक्षाला निघून जातो. तो मोक्षाला निघून गेला आणि हे यमाच्या पुरीमध्ये गेले. संत निंदा ज्याच्या घरी घर नाही यमपुरी. आता तुम्ही ठरवा, निंदा करायची का महिमा करायची. दिन दिन सो नर नारी जुग में, दिन दिन सो नर नारी. साहेब काज जुरे निसवासर, कुबुद प्रीत से टारी. म्हणून धन्य म्हटलंय आदि सद्गुरू महाराजांनी. जे राम भजन करतात, परमेश्वरासाठी रात्रंदिवस झुरतात, मोक्ष कधी होईल म्हणून परमेश्वराला बसतात, ते नर नारी धन्य आहेत. धन्य आहेत, श्रेष्ठ आहेत ते, धन्य आहे. हा, म्हणून राम नाम करणारा धन्य धन्यच आहे. एकनाथी भागवत दिलंय, नामदेव गाथा दिली, ज्ञानेश्वरीमध्ये दिलंय. अनेक लोक तर म्हणतात आम्ही राम नामाने आम्ही सत्संगाला जातो. एखादी 60-70 वर्षाची वयस्कर मंडळी उठते आणि सांगते, दादा आम्ही 60 वर्षापासून संप्रदायामध्ये आहोत, असे असे आम्ही गुरु केलेले आहेत आणि आमचं राम नाम पाठांतर आहे. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर तीर्थवर्ताचे माहेर. राम म्हणे जपी तपी कर्म न लिपे त्याच्या अंगी. मग टाळ्या वाजवतात लोक, वा 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 वा, बाबाने किती छान रामनामाचे पवाडे गायले. आणि त्याच बाबाचा पोरगा रामद्वारामध्ये आला तर तो बाबा म्हणतो तू रामद्वारात कशाला आला? ऐकलं का?
कौतिक भाऊ आले ना? कौतिक भाऊ आहे का? हां, कौतिक भाऊ ज्या वेळेस रामद्वारात आले होते, राम राम, 15 वर्ष झाले असतील, 16 वर्ष किंवा जास्त, 24 वर्ष झाले. कौतिक भाऊ जळगाव रामद्वाराला आले. माझ्या डोळ्यात पुढचा प्रसंग आहे. रविवारचा दिवस. भाऊंना रामनाम आवडतं, भाऊंना सत्संग आवडला. कौतिक भाऊ राम भजन करायचे. आता कोणाचं वैयक्तिक बोलू नये, पण जे अभंगामध्ये आलंय ते प्रॅक्टिकली झालेलं आहे. जे अभंगामध्ये आलंय ते प्रत्यक्ष झालेलं आहे. आता कौतिक भाऊ राम राम करतात, राम नामाने भजन करतात, आदि सद्गुरु सुखरामजी महाराज धन्य म्हणतात आणि आपल्या घरामध्ये असं श्वासोश्वासात राम राम करतात. असं राम नामाशी प्रेम, डोळ्यात पाणी येतं. मला सत्संग ऐकायचं आहे, मला जळगाव रामद्वारा गुरुजीकडे जायचंय, मला राम भजन करायचंय, पण वडिलांना आवडत नाही. वडिलांना आवडत नाही. वडील म्हणायचे, तू असा कोणता राम आणला रे कौतिक? असा कसा रे तू या गुरु कौतिक? तू रामच भजून राहिला. आणि त्यांच्या वडिलांचे हे वाक्य पाठ. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थ वर्ताचे माहेर. राम म्हणे जपी तपी, कर्म ना लिपे त्याच्या अंगी. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिपे त्याच्या अंगी. वडिलांचे अभंग पाठ की रामनाम म्हणणारा जेव्हा चालतो त्याचे यज्ञ होतात. रामनाम जो करतो त्याचे तीर्थ होऊन जातात. रामनाम जो जपतो, मग तो संसारी असो का साधू असो, त्याला कर्म लागत नाही. मग हे अभंगामध्ये दिलेलं आहे. काकांना माहिती आहे, तरी काका रामद्वारामध्ये येऊन म्हणतात, याला मला राम भजू द्यायचा नाही, माझ्या कौतिकला मी जळगावला येऊ देणार नाही. अत्यावाची गोष्ट आहे बरं ही. म्हणजे आम्हाला सांगायचं काय आहे, आम्ही गुरु केला, अभंग वाचले. ज्ञानेश्वर माऊली म्हणते राम भजणारा धन्य. तुकाराम महाराज म्हणतात राम भजणारा धन्य. काय म्हणतात? राम नाम ज्याच्या मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी. राम नाम ज्याच्या मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी. धन्यच म्हटलंय ना, काही वाईट शब्द म्हटले का? एकनाथ महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर माऊलीने, नामदेव महाराजांनी. राम भजणाऱ्याला त्यांनी सर्वात आधी म्हटलं की आम्ही त्यांच्या पाया पडू. एवढे थोर असे संत म्हणतात, जो राम भजन करेल आम्ही त्यांची चरणाची माती मस्तकाला राहू. जो नित्य निर्माण राम भजन करतो त्याचं कुळ धन्य झालं. राम भजन करणाऱ्याची आम्ही सेवा करू. सत्संग भजन भक्ती करणाऱ्याच्या अंगणाची आम्ही श्वान होऊ, त्यांचं उष्ठ खाऊ. असं राम भजन आणि संत समागम करणाऱ्याला संत महिमा करतात. आणि त्याच संतांचे शिष्य राम भजन करणाऱ्या मुलाला, राम भजन करणाऱ्या व्यक्तीला, राम भजन करणाऱ्या गावातल्या रामसनीला निंदा करतात. मग देव तुमची स्तुती नाही करणार, तुमची भक्ती वाया जाईल, देव तुमच्यावर रुष्ट होऊन जाईल. हे ज्ञानाने ऐका बाबांनो, बिलकुल ज्ञानाने ऐका. राम भजन करणारे धन्य धन्यच आहेत. हे राम नामाचे एवढे प्रमाण आणलेले आहेत, एवढे संतांनी सांगितलेलं आहे. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, तेवढं तुम्ही समजून घ्या. एवढे उदाहरणं दिले तर कोणाला आता शंका राहील का? नामदेव गाथा सांगितली, थोडक्यात तुकाराम महाराज गाथा सांगितली, ज्ञानेश्वरी सांगितली, गीतेचं प्रमाण दिलं की राम राम म्हणतात ते महादेव पार्वतीचा कहाणी सांगितली. राम राम बसतो त्याला दोष राहत नाही. राम नाम बसतो त्याला वास्तू दोष नाही, पितृदोष नाही, ग्रहपणोती नाही. कुळाचा उद्धार होऊन तो मोक्षाला जातो. देवी देवता त्याला वंदन करतात. राम नाम ज्याच्या मुखी, धन्य धन्य तिन्ही लोकी. हे 3 लोक 14 भवन, 3 लोक 14 भवनामध्ये सर्व त्याला पूजनीय धन्य वंदन करतात. हे काही अज्ञानी लोक बोलतात, त्यांचं ऐकू नका, संतांचंच ऐका. म्हणून हे रामनाम भजा आजपासून. प्रेमप्रीत रामनामाशी द्या. परमेश्वराच्या भक्तीला जे झुरतात त्यांना गुरु महाराजांनी धन्य म्हटलेलं आहे.
काय म्हणतात पुढे गुरु महाराज याच पदामध्ये, दिन दिन सोनर नारी जुग में, दिन दिन सोनर नारी. धन्य धन्य असे स्त्री पुरुष की जे राम भजन करतात, म्हणजे परमेश्वराला प्राप्त करण्याकरिता झुरतात. आणि त्यांचं लक्षण काय पुढे, अजून त्यांचे स्वभाव काय, गुरु महाराज म्हणतात, भगत कर्ण को लग्य उमावो, ओ मन चढ़ियो आड़े, राम राम केता दिन बीते, मुख में जीवन बाड़े. ज्या स्त्री पुरुषास साहेबाची भक्ती करण्यात उल्हास येतो, ज्या स्त्री पुरुषाला परमेश्वराची भक्ती करण्यामध्ये आनंद येतो, उल्हास येतो, त्रिगुणी मायेची भक्ती, ब्रह्मा विष्णू महादेव यांची भक्ती प्रीत येऊ देत नाही. त्रिगुणी मायेच्या भक्तीमध्ये प्रीत येऊ देत नाही, परमेश्वराच्या भक्तीमध्ये प्रीत येऊ देतो. परमात्म्याच्या भक्तीमध्ये प्रीत, उल्हास, आनंद येतो. आणि ज्या भक्तीमुळे ऐका ज्ञानाने त्रिगुणी माया, हे त्रिगुणी मायेचे गुण सत्व रज तम, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिगुणी माया सत्व रज तम यांच्याशी प्रीत येऊ देत नाही. कारण की हे सत्व रज तम हे 3 गुण आहे. या 3 गुणाशी जर जुळला आणि कर्म केलं तर त्याचं फळ होतं पुण्य. आणि ज्या दिवशी देवांचे पुण्य संपले, देवलोकामध्ये जाऊन बसला, मुक्ती मिळाली, स्वर्गात गेला, शुभकर्म करणारे, हठयोग करणारा कैलास मुक्ती, न विद्या भक्ती करणारा वैकुंठाची मुक्ती, गायत्री धर्म ब्रह्माची भक्ती करणारा सतलोकाची मुक्ती. पण ज्या दिवशी देवलोकातील पुण्य क्षीण होतात त्यावेळेस परत त्याला पुण्य संपलं म्हणून 84 लक्ष योनीचे पाप कर्म शिल्लक आहेत, ते भोगण्याकरिता कुत्रा, मांजर, साप, सरडा, विंचू, कीटक बनून भटकावं लागतं. हे तर विचार करा. पाप पुण्य कंचन लो वेडी, पाव पड्या दुख पावे. अरे जीवाला मोक्ष पाहिजे आणि परमेश्वर भक्तीशी प्रीत केला, उल्हासाने परमेश्वर भजला तर मोक्ष होईल. पण परमेश्वर भक्तीचा मार्ग सोडला आणि त्रिगुणी मायेशी जुळला, त्याला पुण्य झाले. पुण्य झाले म्हणजे काळ कर्म भोगवेल. पहिले पुण्य भोग आणि नंतर पाप भोग. मग पाप पुण्य भोगणारा जीव परत भटकतो, परत जन्माला येतो, हे दुःख चालू होतं. म्हणून ज्याला त्रिगुणी मायेशी त्याने प्रीत कमी केली आणि परमात्म्याशी प्रीत आली, उल्हास आला आणि परमात्मा भजला, ते धन्य धन्य आहे. ज्या स्त्री पुरुषांनी जीभ निमिष मात्र पण राम भजन बोलण्यात बंद केली नाही, ते स्त्री पुरुषांचे राम राम बोलत दिवस रात्र व्यतीत होतात, ते धन्य आहे. ज्या स्त्री पुरुषाचं राम 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 बोलण्यात दिवस जातो, धन्य. ज्याने राम राम केलं 1 वर्ष, परत पुढचा वर्ष करेल आणि जन्मभर करेल, धन्य. मग त्याचा धन्य इतका मोठा आहे. आता त्याच्यासाठी तुम्ही 10 लोक हॅपी बर्थडे नाही केला तरी देव लोक त्याचेवाले जन्म म्हणतील धन्य. इथे 10 लोक हॅपी बर्थडे म्हणतात, फुगे फोडतात, केक कापतात, डीजे लावून नाचतात, जन्माला आला म्हणून बॅनर लावतात. जन्माला येऊन काय केलं बाबा, आम्ही काय केलं, आम्ही असं केलं काय? जर भजन नसेल, भक्ती नसेल, सत्कर्म नसेल, मग जन्माला येऊन काय केलं? भजन बिना जे फिरत आहे ते नर पशु समान. बिना परमेश्वर भक्तीने जे मनुष्य जन्म वाया घालवतात, अरे ते पशु सारखे आहेत. खाया पिया सुख से सोया, नाग जन्म गवाया. फक्त पोट भरावं, रात्री झोपावं, मनाचे विषय भोग पूर्ण करावे, खानपानचे स्वादिष्ट व्यंजन खावे आणि त्याचं मोठं मोठं बॅनर लावून बर्थडे मनवायचं. असं काय केलं आम्ही? झोपडीत राहणारा असेल चालेल, फाटके कपडे असतील चालेल, पण त्याच्या हृदयामध्ये भाव आहे,
मुखामध्ये रामनाम आहे, परमेश्वर भक्ती कार्य अनेकांपर्यंत करतो, देव लोकांमध्ये त्याची महिमा चालतात. गुरु महाराजांनी म्हटलंय ना, जिन मुख में हर नाम करम का जोर न लागे, भूत प्रेत चल छिद्र जम दूरासु भागे, विषय व्याध सब जाय रोग व्यापे नहीं कोई, 84 को काट जित जन निर्मल होई, देव करे पर नाम विषण ब्रह्मासी उच्चावे. आले ना शब्द. काय केलं? देव लोकाचे देव, स्वर्गाचे देव त्याला प्रणाम करतात. ब्रह्मा, विष्णू, महादेव राम भजन करणाऱ्या त्या कैवल्य भक्ताचं महिमा करतात की धरतीवर हा धन्य आहे. त्यांनी लोकात किती मोठं काम आहे. जन्माला आला म्हणून देवलोकात चर्चा चालते. इतकं राम भजन करण्याचं पुण्य आणि धन्य काम आहे की ते मुखाने सांगता येणार नाही. म्हणून ते काही लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा मला धन्य धन्य करून घ्यायचं हे कार्य. जे राम भजन रात्रंदिवस करतात, ज्यांचे दिवस आणि वर्ष राम भजनामध्ये व्यतीत होतात, ते नरनारी धन्य आहेत. ते नरनारी धन्य आहेत. म्हणून राम राम करा. आणि नाही तर बाकीच्यांचाही जन्म जातोय आणि बाकीचे धिक्कार सारखे कसे जन्म जात आहेत. गुरु महाराजांनी सांगितलं एका ठिकाणी, काय म्हटलेलं आहे, है सो काम करे नहीं कोई, नाही है तासू झुंबे. धिक्कार. ज्या संतांनी परमात्मा प्राप्त केला त्या संतांकडे हा पस्तावा चालू आहे की माझ्या मनाला काय करू, याने वाईटच कर्म केलंय. अनेक वेळा याने असंच फजिती केली आहे, अनेक वेळा मी वाया घालवलाय जन्म. आता काय म्हणतात या पदामध्ये गुरु महाराज, अमृत रूपी राम नाम तर घेतच नाही आणि नरक कुंडामध्ये टाकणारे विषय कर्मामध्ये जाऊन जाऊन झुमतो. अमृत रूपी राम नाम. हे रामनाम काय आहे? अमृत. रामनाम अमृत आहे बरं. राम नामातच अमृत आहे. राम नामानेच तुम्ही अमर होता. राम नामानेच कर्म कापतात. राम नामानेच मोक्ष होतो. म्हणून राम नामाला उपमा दिली अमृत. राम नाम घेतलं म्हणजे तुम्ही अमृतच घेतलं. अमृत कुठे विकत भेटेल का? 1 लिटर आणा बरं, वाटा बरं गावामध्ये. कोणी विकत असेल तर भेटतं का विकत अमृत? अमृत कोणतेही विकत भेटत नाही, शोधल्याने सापडणार नाही. आणि जे अमृत स्वर्गामध्ये आहे ते अमृत सुद्धा अमर पदाला घेऊन जात नाही. ते फक्त स्वर्गामध्ये भोगवणारं अमृत आहे. समुद्र मंथन झाल्यावर जे अमृत निघालं ते अमृत सुद्धा राम नामापुढे छोटं आहे. असं राम नामाचं अमृत, जे राम नाम रूपी अमृत आहे, हे अमृत तर घेतलं नाही, पण नरकात टाकणारे विषय विकाराचे, नरकात टाकणारे, नरक कुंडात टाकणारे विषय कर्मामध्ये जाऊन जाऊन झुमतो. या कारणाने अशा माझ्या मनाला धिक्कार आहे, धिक्कार आहे, धिक्कार आहे, धिक्कार आहे अशा मनाला. अरे जे मन राम नाम रूपी अमृत तर घेत नाही, पण विषयमध्ये विषयाचं सुख, विषयाचं सुख म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध, 5 विषयाचे सुख घेण्याकरिता त्याच्यामध्ये हा झुमतो, अडकतो, कुकर्म करतो, नरकात जाणारे कुकर्म करतो विषय कर्मामध्ये जाऊन. आणि विषय कर्मामध्ये जाऊन कुकर्म होऊन राहिले म्हणून पेपरात बातम्या येत आहे, टीव्हीवर बातम्या येत आहे. लाज वाटेल असे कर्म घडतायत. 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार होतोय. काय त्याला म्हणावं? माणूस माणूस आहे का तो? राक्षसापेक्षाही खालच्या पातळीला माणूस जातोय. घात होतोय, बुद्धी वाईट होते, वासना बळकवतायत. इंद्रियाचे सुख भोगण्याकरिता मनुष्य लहान मोठा, मुलगी बाई बेटी बहीण काही पाहत नाहीये. का होतंय याचं कारण शोधा बरं. आम्हाला प्रश्न विचारला होता सत्संगामध्ये, ऑनलाईन सत्संग होतो. आमचं सत्संग झाल्यानंतर एका बहिणीने प्रश्न टाकला
म्हणे राम 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 बजलं तर अत्याचार थांबतील का दादा? एवढं राम राम सांगता म्हणे तुम्ही, अत्याचार थांबतील का? ज्या बहिणीने हा प्रश्न विचारला होता त्या बहिणीला हे उत्तर, राम 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 जो भजेल त्याचं बुद्धी ठिकाणावर राहील, त्याचं चित्त ठिकाणावर राहील, त्याच्या वासना जातील आणि तो सज्जन वृत्तीने वागेल, तो अत्याचार करणारा राहणार नाही, पण त्याने राम भजन केलं पाहिजे, राम नाम त्याने अमृत घेतलं पाहिजे. राम नामच भजला नाही, बुद्धी खराब झाली, मग तो मुलगा असो की मुलगी असो, आम्ही सुविधा दिल्या, आम्ही पैसा पुरवला मुलाबाळांना, आम्ही आमच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी मोठमोठे कॉलेज दिले, आमच्या मुलाबाळांना आम्ही मुंबई पुणे दिल्ली पाठवलं, घे पैसे, घे ट्युशनची फी, हे घे कॉम्प्युटर, हे घे लॅपटॉप, हे घे मोबाईल, हे घे 5 लाख रुपये, हे घे 1 लाख रुपये. अरे त्याला तुम्ही सुविधा दिल्या, संस्कार नाही देता म्हणून घात होतो, संस्कार नाही देता म्हणून घात होतोय. आज काळाची गरज आहे, तुम्ही किती सुविधा घ्या, तुम्ही किती प्रगती करा, किती धनवान व्हा, किती तुम्ही बुद्धी तल्लीन करा, किती ज्ञान प्राप्त करा पुस्तकाचं, पण जोपर्यंत तुमच्या घटामध्ये परमेश्वराचा भाव राहणार नाही, मुखामध्ये रामनाम राहणार नाही, तुमचं मन विकारात जाईल, तुमच्यावर अत्याचार होण्याची पाडी त्याच कारणाने येते की ज्या वेळेस मन विषय आणि विकारामध्ये जातं, आणि रामनाम जे आहे हे विषय आणि विकार मारतं. म्हणून संसारामध्ये प्रत्येक मुलाची गरज, मुलीची गरज आहे की आपण राम नामाने आपल्या मुलाबाळांना रोज तास अर्धा तास घरामध्ये बसवून नामस्मरण द्या. त्या चिमुकलीचा दोष नाहीये, अरे ते तर लहान लेकरू आहे, पण त्या पापीचा दोष आहे की ज्याचं मन अशा विषय विकारामध्ये जातं आणि लहान मुलीवर अत्याचार करतो. त्याच्या घरामध्ये राम भजन असेल, ज्याच्या माता पित्याने राम नामाचे संस्कार आपल्या मुलाबाळांना दिलं, त्याच्या घरामध्ये असा मुलगा राहणारच नाही. अरे जे राम 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 करतात त्यांचं मन पवित्र होऊन जातं, त्यांचे डोळे पवित्र होऊन जातात, त्यांची वाणी पवित्र होऊन जाते, त्यांच्या शरीरामध्ये रोम 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 परमेश्वराची भक्तीचा आनंद येत असतो. तो अत्याचार कसा करेल, तो पाप कसा करेल? अरे ज्याचं मन बरबडलेलं आहे, विकारात आहे, वासनेत आहे, त्याचे इंद्रिय त्याच्या ताब्यात नाही, मन त्याच्यावर हावी झालेलं आहे, तोच विषय विकार करतो आणि नरका कुंडात जातो. म्हणून ज्याला वाटतं ना आपलं संसार समाज घर चांगलं व्हावं, त्याने राम भजनाला सुरुवात करा परमेश्वराच्या. सोडा विषय विकार, सोडा तंबाखू, सोडा दारू, सोडा गुटखा, सोडा नशा पत्ता, सोडून टाका मांसाहार करणं, आणि मग राम भजन सुरुवात करून चांगला समाज घडवा, चांगले मुलं बाळांना संस्कार द्या. नाही तर तोपर्यंत काही ठिकाणा राहणार नाही. अत्याचार कलियुगामध्ये असे करणारे विकार वासनेमध्ये असलेलेच लोक करतात. खरा भक्त असेल राम भजन करणारा तो पाप कर्म होतच नाही त्याच्या हाताने. संतांनीच म्हटलंय ना, मन चंगा तो काठ होती में गंगा. अरे त्याचं मनच चंगा होऊन गेलं ना, मनच त्याचं गंगेसारखं निर्मळ झालं, काय तो आता विषय विकारामध्ये जाईल. पण राम तर घ्यावा लागेल. मग ज्याला वाटतं ना समाज सुधारला पाहिजे त्याने भूल तापा सोडा आणि राम भजन करा. ज्याला वाटतं ना आमचे मुलं बाळ चांगले राहिले पाहिजे, त्या मात्या पित्याने घरामध्ये आजपासून रोज अर्धा तास 1 तास रामनामाने स्मरण करा. आम्हीच पार्ट्या करतो, मग आमचे मुलं डबल पार्ट्या करतात. हा, आम्हीच पार्ट्या करतो ना. हा, आय वाढदिवस करताना म्हणे टेरेसवर बाटल्या फोडल्या, रॉकेट लावले, खाली पावभाजी पार्टी जेवण, बाकीचे डीजेवर नाचताय, बाकीचे फटाके फोडताय, कोणी रॉकेट उडवतंय, कोणी बाटल्या फोडताय बिअरच्या. 5 लाख खर्च केले आणि पार्टी केली. मग मुलं बाळं काय आदर्श घेणार आहे अशा लोकांचा? हा, काय घेणार आहे? मग ते पण तेच चालू करता, 7 समंदर पार में तेरे पीछे आ गया, चालला तो मागे मागे आता याच्या त्याच्या. अरे हे का संस्कार झाले का? तुम्ही संस्कार काय देताय? खरंच तुम्हाला वाढदिवस करायचा आहे का? सत्संग करा, नामस्मरण करा, बोलवा आपल्या 4 भाऊबंदकीच्या घराला. ऐकलं ठीक, नाही ऐकलं ठीक,
माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, संध्याकाळी 5 वाजेला या, अर्धा तास सत्संग आहे, 10 मिनिटं रामनामाने नामस्मरण आहे, माझ्या लेकराला तुम्ही आशीर्वाद द्यायला या काका. प्रेमाने बोलवा, प्रीतीने बोलवा, आनंदाने बोलवा. एक एक मुरमुऱ्याची पुडी द्या. खाण्यापिण्यासाठी काही जास्त खर्च नाही केला, अर्धा पेढा वाटा, 10 मिनिटं रामभजन करायला लावा. याच्याने मुलाचे संस्कार चांगले होतील, आलेल्या माणसाला रामनामाची महिमा कळेल. आणि या सत्संगातून आज काही तर चांगलं घेऊन जाणार ना. आज पहिल्यांदा जे आले काही 10 वाक्य तर चांगले घेऊन जातील ना. मग हा सत्संग महत्वाचा आहे. नाही तर 15 लाख लोक आले होते आणि चेंगराचेंगरी झाली होती, आणि कोणाची सोन्याची पोत गेली, कोणाचा कानाचा झुमका गेला, कोणाची चप्पल तुटली, आणि संध्याकाळी जाताना गाडीच भेटली नाही, पाऊस आला तर ओले चिंब झाले आणि फजिती झाली. आणि किती लोक होते म्हणतात? 10 लाख. गुरु महाराज म्हणतात, रे परमेश्वराचं नाम घेण्याकरिता तुम्हाला जाण्याची गरज नाही. घटात परमात्मा यायला तयार आहे. गर्दी करून तुम्ही जत्रा में पत्रा बैठाया, तीरथ बनाया, पानी सब पैसे की धुळदाणी भैया, सब पैसे की धुळदाणी. याच्या मागे लागूच नका. मस्त घरात बसावं, नामस्मरण करावं, आईवडिलांची सेवा करा, पती पत्नीचा धर्म पालन करा, मुलाबाळांना शिक्षण द्या. प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर आहे या भावनेतून पहा. प्रत्येकाशी नम्र बोलून, गोड बोलून, 2 वाक्य चांगले बोलून राम भजन करायला प्रेरित करा. कोणी वाईट बोललं तर ऐकून घ्या, कोणी निंदा केली तर पचवून घ्या. कोणाच्या मार्गाला वाईट मार्गाने जाऊ नका. कोणी तारीफ केली म्हणून फुलू नका, कोणी निंदा केलं म्हणून भांडू नका. आपण अशा संतांचे शिष्य आहोत. साधो बाई मे तो शीस उकिरडा किया. अहो गुरु महाराज म्हणतात, मी हे डोकं माझं उकिरडा करून टाकलं बाबा. याच्यावर तुम्ही कचरा टाका, घाण टाका, खरगट टाका, याच्यावर काय आणून फेकायचंय फेका. मी माझं डोकं उकिरडा केलंय. अशा गुरुचे तुम्ही आम्ही शिष्य आहे. मग कशाला कोणाच्या मार्गाला वाईट जायचं? हा, कोणी निंदा केली, गुरु महाराज म्हणतात ठीक आहे. कोणी महिमा केली, ठीक आहे. मला निंदा केली म्हणून वाईट वाटत नाही, आणि मला कोणी महिमा केली म्हणून मला काही मोठं वाटत नाही. मी हे 3 लोकांचे मायेचे स्वभाव सोडून दिले आणि त्या परमेश्वराशी जोडून गेलो. बस असा रामसैनी झाला पाहिजे. नाही तर मह्या वाटेला जाऊ नको बरं, असं म्हणणारा नाही पाहिजे. रामसैनी सुद्धा कसा असला पाहिजे? नम्र, बोलण्यात मधुर. आपले विकार जात आहेत का? माझं नामस्मरण रोज 2-3 तास होत आहे का? माझ्या स्वभावामध्ये सुद्धा काही सुधारणा होते का? नाही तर आमच्या स्वभावामुळे लोकांना बोलायला जागा होऊन जाते. दादा रामसैनी मंडळी, आपल्या स्वभावामुळे लोकांना बोलायला जागा होते. आपला स्वभाव 15-15 वर्ष झालं सुधरत नसेल, त्याच्यात गुरु महाराजांचा काय दोष? त्याच्यात रामनामाचा काय दोष? आपला कुठेतरी स्वभाव कसा आहे हे रामसैनीने सुद्धा पहा. माझ्यामध्ये विकार आहेत का? माझे बोलणं चालणं कसं आहे? नम्रपणा येतोय का? नाही तर घरातली सासू म्हणते काय जास राम राम करायले, माझ्याशी तर तिरपी वागते. हा, घरातूनच होतं ना, होतं का नाही असं? एखाद्याची सासू बिचारी जाते राम भजन करायला, सुन हा चालली आता राम राम करायला, माझ्याशी तर नाकतोंड मोडते. मग आमचं प्रेम वाढतंय का? आमचं एकामेकाशी कर्तव्य तर चांगलं करा. पटो नको पटो, कर्तव्य करण्यामध्ये मागे राहू नका. आई वडिलांनी त्यांचं कर्तव्य करावं, प्रेमाने राहावं, नम्रपणा ठेवावा. निंदा केली कोणाची, आपली निंदा केली, काही त्याचं वाईट मानू नये. कोणी महिमा केली, काही वाईट मानू नये. दिन दिन दोन्ही प्रीत शरण सद्गुरू के होई. दिवस दिवस सद्गुरूंच्या शरणात येऊन आमचं प्रेम भक्तीमध्ये वाढलं पाहिजे. नाही तर असं होऊन जातं, सुरुवातीचा 1 वर्ष खूप नामस्मरण केलं, मग नंतर अर्धा तास करायला लागला, आणि 4थ्या वर्षी भाऊ म्हणतो 5 मिनिटं होऊन राहिलं. किती मिनिटं होतं? 5च मिनिटं होत आहे. आणि 7व्या वर्षी विचारलं तर तो पट्टा गावातून गायबच झाला म्हणे. आता तो सत्संगालाही येत नाही, नामस्मरण पण करत नाही. ही दुनदिनी प्रीत नाही आहे. प्रीत भक्तीत वाढली पाहिजे, नामस्मरणात वाढली पाहिजे. जे सत्य रामनाम अमृत आहे ते घ्या, आणि जे धिक्कारलंय संतांनी नरककुंडात टाकणारे विषय विकार वासना
धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, तिरगुणी मायेशी जोडून कर्म करून घेणे, हे होन काळामध्ये अटकण्याचे सर्व कर्म सोडा आणि परमेश्वराकडे जाण्याचं राम नाम रूपी अमृत प्या. नाही तर धिक्कार म्हटलंय गुरु महाराजांनी. काय म्हटलंय? ऐसो काम करे नहीं कोई, नाही है तासु झुंबे. दृग दृग मन बुद्ध बिहुना, आन जूट सुलुंबे. संतो इन मन को क्या कीजे, अलवी जीव जके दिन राती, नैन पाप दिस जोवे. मात पिता सुत नार कुलंतर, धन काजे नित रोवे. संतो इन मन को क्या कीजे. हे मन परमेश्वराच्या साहेबाचं फुकटात दिलेल्या जीवेने रात्रंदिवस राम 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 करत नाही. हे मन आहे ना, धिक्कार आहे याला. अरे साहेबाने हे फुकटात दिलं. जीव मोबाईलमध्ये रिचार्ज करता का? फुकट आहे. मोबाईल वापरणारी सर्व मंडळी मोबाईलचा रिचार्ज महिन्याला 200, 150, 300 रुपये करता ना. मग एका महिन्याला 300 रुपये रिचार्ज, एका वर्षाला किती? 5 वर्षापासून किती रिचार्ज वापरला आणि किती मोबाईलवर बोललो. आणि जन्मापासून हा फुकट रिचार्ज देऊन जीभ टाकून दिली आहे. आणि त्या रिचार्जचा उपयोग राम भजनसाठी कोणी केला? हा, फुकट दिलं ना. रिचार्ज पण दिला ना. 77,76,00,000 श्वास फुल टॉक टाइम, बटन दाब राम नामाचं आणि बोल परमात्म्याशी. पण हा फुकट दिलेला रिचार्ज तो इकडे बोलतोय. याचं काय झालं, त्याचं काय झालं, तो काय करू राहिला, हा काय करू राहिला. निस्त्या फुकट गोष्टी. अरे निंदा करतो, चुगल्या करतो, लबाड्या करतो. ही जीभ फुकट परमेश्वराने भजन करता दिली. हा, आणि या जीभेने तो नको त्या फुकट गोष्टी, वाईट गोष्टी करतो. फुकट दिलेल्या जीभेने नको त्या वाईट गोष्टी करतो, गप्पा करतो, बकबक करतो, विकाराची चर्चा करतो. साहेबाने दिलेल्या डोळ्यांनी विषय पाप कर्माकडे पाहतो, विषय पाप कर्माकडे घेरतो. साहेबाला सोडून माता, पिता, पुत्र, धन, परिवार याच्याकरिता खोट्या मायेकरता रडतो. परमेश्वराकरता कोण रडून राहिलं? एवढी मंडळी बसली आहे. राम राम. डोळ्यात कधी पाणी आलं का? परमेश्वरा, जन्माला आलो, 40 वर्ष झालं, मला तुझं दर्शन कधी होईल? रडला का? घड 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 कधी? हा, नाही. आईची आठवण आली, डोळ्यातून पाणी. मुलगा शिकायला गेला आहे, 4 वर्ष झाले, मुलाकरता डोळ्यात पाणी. आमचं मायावी नातं आहे, आई वडील मुलं बाळ, पण त्यांच्याकरता घड 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 पाणी येतं. पण परमेश्वराने दिलेला जन्म, परमेश्वराची आठवण आली म्हणून कधी डोळ्यात पाणी येत नाही. मग खोटं आहे ना. धनासाठी रडतो, नात्यासाठी रडतो, या परमेश्वरासाठी कधी रडू आलं का? ज्याला परमेश्वराकरता रडू आलं, दिन दिन सो नर नारी जुग में, दिन दिन सो नर नारी. ज्याला परमेश्वराकरता रडू येतो तो धन्य. ज्याला परमेश्वर प्राप्तीचा उल्हास येतो तो धन्य. परमेश्वर भजन करण्याकरिता ज्याचे दिवस जातात तो धन्य. विषय विकार वासनेमधून निघतो तो धन्य. आणि धनाकरता रडतो, मायेकरता रडतो, धिक्कार रे बाबा. अरे संत कसे झाले? नामदेव महाराजांची मुलगी आणि राकाबाका संतांची मुलगी, दोघं मुली नदीवर गेल्या. ऐका, नामदेव महाराजांची मुलगी आणि राकाबाका संत आहे त्यांची मुलगी, दोघं मुली संतांच्याच नदीवर गेल्या. नदीवर गेल्या, कपडे धुणं, पाणी भरणं. आता त्या मुली होत्या शेवटी. आता नामदेव महाराजांच्या मुलीला संत राकाबाकाची मुलगी म्हणाली, तुझे वडीलही भक्ती करतात, माझे वडीलही भक्ती करतात, पण म्हणे तुझे वडील देवाला संकटामध्ये टाकतात म्हणे बाई. नामदेव महाराजांच्या मुलीला राकाबाका संतांची मुलगी काय म्हणाली, तुमचे वडील आहे ना म्हणे देवाला संकटातच टाकतात म्हणे. कारण की देवाला दर्शन द्यावं लागतं, देवाला नैवेद्य खावा लागतो, देवाला बोलावं लागतं, अशी भक्ती तुझे वडील करतात. माझे आई वडील म्हणे बस
निष्काम भक्ती करतात, राम राम भजन करतात, बस. मग आता नामदेव महाराजांची मुलगी घरी गेली आणि नामदेव महाराजांना सांगते की त्या दीदीने असं सांगितलं, त्या ताईने असं सांगितलं. तर नामदेव महाराजांना वाटलं, अरे कृष्ण विठ्ठल माझ्याशी बोलतो, दर्शन देतो, नैवेद्य खातो, माझी भक्ती श्रेष्ठ आहे. आता खरंच देवाला विचारलं की माझी भक्ती इतकी श्रेष्ठ आहे तरी अशी चर्चा का करताय ते मुलं. मग विठ्ठलाला कृष्णाला सांगावं लागलं की नामदेवा, तू भक्ती करतो, तुला प्रसन्न होतो, दर्शन देतो, नैवेद्य खातो, पण राका बाका हे संत खूप श्रेष्ठ आहेत रे, कसं सिद्ध करा मला सांगा. म्हणे दाखवू का, चला. राका आणि बाका हे दोघं झाडं तोडायचे, फांद्या, सुकलेलं झाडं आणि तर झाड नाही, सुकलेल्या झाडाच्या तुटलेल्या फांद्या पडलेल्या गोळा करायचे, मोड्या बांधून आणायचे जंगलातून आणि झाडाच्या मोड्या विकायचे आणि 2 पैसे घ्यायचे. दरिद्रीसारखं जीवन होतं, पण कधी दुःख नाही, कधी पस्तावा नाही, धनाचा हाव नाही, पैसा किती येईल त्याचा लोभ नाही. गरजेपुरता लाकडं आणायचे, विकायचे, चटणी भाकर खायचे आणि समाधानी राहायचे आणि राम राम करून झोपायचे. उठले की राम भजन करायचे, जंगलात जायचे, तुटलेले फांद्यांचे मोड्या बांधायचे. असं सुंदर त्यांचं आनंदी जीवन, काही दुःखी नाही बरं. ते सर्व आहे माणसाकडे, गाडी, बंगला, AC, 4 व्हीलर, नोकर चाकर, तरी सुखी नाही, समाधानी नाही, झोप लागत नाही, चिंता करतो, तक करतो आणि बैचेन आहे का नाही माणूस. पण ते सुखी होते बिचारे. जंगलात जायचे, तुटलेले झाडाचे फांद्या आणायचे, गोड्या करायचे, विकायचे. मग नामदेव महाराजांनी प्रश्न केला होता यांची परीक्षा घ्यावी, म्हणून काय केलं त्यावेळेस देवाने अशी परीक्षा घेतली विठ्ठलाने की ते ज्या ठिकाणी झाडं फांद्या गोळा करायचे तिथे झाडाच्या मोड्या बांधून ठेवून दिल्या. ऐका, थोडक्यातच सांगेल. झाडाच्या मोड्या बांधून ठेवून दिल्या आणि दोघं झाडाच्या मागे लपले. कोण? नामदेव महाराजांनी विठ्ठल लपले. पहा म्हणे, आता नामदेवा तुला वाटतं ना. नामदेव महाराज म्हणे काय, ते उचलतील मोड्या आणि जातील म्हणे बाजारात विकायला. पण जेव्हा राका बाका संत आले आणि त्यांनी पाहिलं झाडाच्या मोड्या कोणीतरी बांधून ठेवल्या आहे, काय माहीत कोणी गोळा केले असतील, हे ज्याच्या असेल तो घेऊन जाईल. आपण या जंगलातून दुसऱ्या जंगलात जाऊ आणि आपलं झाडाचे तुटलेल्या फांद्या गोळा करू. म्हणून दोघं पती पत्नी दुसरीकडे गेले. मग देवाने सांगितलं, नामदेवा पा पडलेलं आहे पण उचलला का. नामदेव महाराज म्हणतात, लाकडं कोण गेली म्हणे. लाकडाची का काही परीक्षा आहे, काहीतरी सोनं चांदी हिरे ठेवले असते तर उचललं असतं म्हणे. ते पण पाहू म्हणे. चल. पुढे ज्या जंगलात गेले त्या जंगलामध्ये एक रत्नजडित सोन्याचं मोठं कंगन, एवढा मोठा कंगन त्या जंगलाने ते जाणार आहे त्या वाटेवर टाकलं. आणि जेव्हा राका बाका पती पत्नी दोघं आले आणि पती पुढे निघाला राका, आणि त्याने पाहिलं सोन्याचं कंगण आहे, पाहिलं असं, आणि त्याने पाहिलं मागून बाका माझी पत्नी येते आणि बायांना सोन्याचा हाव राहतो. हिने जर हे सोनं उचललं तर फुकट पडलेलं कोणाचं उचलू नये, संतांचं स्वभाव. म्हणून त्याने काय केलं, माती टाकली त्याच्यावर अशी आणि पुढे चालायला लागला. बाका आली मागून, तिने पाहिलं की हे माती टाकून सोनं खाली जमिनीत गाडलं. अरे हे सोनं तरी का, इथं माती आहे. घेतलं पायामध्ये आणि परत फेकलं आपल्या नवऱ्याच्या पुढे. आणि या मातीला काय झाकता तुम्ही. दाखवलं पतीला, तुम्ही तरी पाहिलं आणि झाकलं, मला तर ते दगड आणि माती वाटतं म्हणे, हे सोनं थोडीच आहे. उचललं नाही. दोघांनी ते सोन्याचं कंगन तिथेच राहू दिलं. दुसरे लाकडाच्या मोड्या बांधल्या आणि लाकडं विकून आपापला परपंच चालवून रामराम करायचे. झाडामागून देवाने दाखवलं, नामदेवा लाकडं पण घेतलं नाही आणि सोनं पण घेतलं नाही. त्यांना काही धनाचे हाव नाही, त्यांना कोणतं संपत्ती धन नको. असे भक्त जे असतात नामदेवा धन्य असतात. नामदेव महाराजांनी राका बाका संतांची परीक्षा पाहिली आणि नामदेव महाराजांनी पण रामनामाचं धन घेतलं.
दिन दिन सो नर नारी जुग में, दिन दिन सो नर नारी. धनाचा अभाव होता का? नाही तर एवढं कंगन, एवढं सोन्याचं हिरेजडीत कंगन विकलं असतं, चांगलं पक्क घर बांधलं असतं, चांगल्या सुविधा आणल्या असता. त्या काळामध्ये त्यांनी घोडागाडी आणली असती, सर्व शेतीबीती घेतली असती, चांगले कपडे घेतले असते. आम्हाला वाटतं ना सोन्याचा अंडा भेटावा, वाटतं का नाही? पैसा भेटावा वाटतं ना? का वाटतं? की पैसा सोनं चांदी गोळा केलं तुम्ही सुखी होईल, भक्ती केल्याने सुखी होईल, भक्ती नामस्मरण केल्याने सुखी व्हाल. पोटापुरता परमात्मा देतोच, म्हणून धन संपत्ती मोह माया परपंचाकरता रडू नका. परमेश्वराने दिलं आहे ते योग्यच आहे, आम्हाला जे योग्य आहे ते आम्हाला नक्की देतो. परमेश्वराच्या भक्ती करता रडा बाबांनो, भजना करता रडा, खोट्या माये करता रडू नका, धनसंपत्ती करता रडू नका, खोट्या नात्या करता रडू नका, मनाला विषय विकार वासनेमध्ये जाऊ देऊ नका. धिक्कारे धिक्कारे धिक्कारे. जो राम भजन करतो, प्रीतीने राहतो, प्रेमाने राहतो, राम भजन करून परमात्म्याशी जुडतो, परमात्म्यासाठी रडतो, समाधानी राहतो, भक्तीमध्ये कमतरता येऊ देत नाही, सर्वांमध्ये परमात्मा रूप पाहतो, वचन चांगले बोलतो, असा धन्य आहे. आणि असं धन्य धन्य आम्हाला प्रत्येकाला जगायचं आहे. आदि सद्गुरू महाराजांनी हे दिनदिनताचं जे पद आहे याच्याच करता दिलं आहे की धन्य मी कोणाला म्हटलं. असे धन्य धन्य जे भक्त आहेत ते संसारामध्ये धन्यच आहेत. दिन दिन सो नर नारी जुग में, दिन दिन सो नर नारी. असं जे गुरु महाराजांनी सांगितलेल्या पदामध्ये राम नामाने आपण सर्वजण भजन भक्ती करतात, राम नामाने आपण सर्वजण भजन भक्ती करतो. असं राम भजन करणारे धन्य आहेत, याच्यात कोणीही शंका ठेवू नये. म्हणून आजपासून जे मंडळी पहिल्यांदा आले असतील ते सुद्धा आपण सर्वांनी हा कैवल्य राम समजा आणि नामस्मरण करायला लागा.